क्रांतीचा लढा पुकारणं, दोन वधांच्या पाठीमागं ब्रेन बिहाइंड हिम सावरकर हे मेन माणूस आहे असं म्हणून त्यांच्यावर अटकेचं वॉरंट होतं. अय्यर आणि मदाम कामा त्यांना सांगत होते की लंडनमध्ये जाऊ नकोस विनायक, लंडनमध्ये पाऊल ठेवलंस की तू पकडला जाणार आहेस, ब्रिटिश तुझा शोध घेत आहेत. पण विनायक म्हणाला की जे काम मी केलेलं आहे, जर उद्या मी गेलो नाही लंडनमध्ये तर माझ्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी नाहक पकडलं जाईल आणि त्याला फासावर लटकवलं जाईल. त्यामुळे जे मी केलंय त्याच्या परिणामांना सुद्धा मीच सामोरा जाणार, मला भीती नाही. त्यामुळे मादाम कामानी अय्यरनी मित्रांनी इतकं सांगून सुद्धा न ऐकता विनायक लंडनमध्ये आले. रेल्वे स्टेशनवरच त्यांना अटक झाली. आता खरं तर ब्रिटिशांचं राज्य आहे दोन्हीकडे, इंग्लंडमध्ये तर तो त्यांचाच देश आहे, पण भारतामध्ये सुद्धा ब्रिटिशांचंच राज्य आहे. गुन्हा इंग्लंडमध्ये झालेला आहे, गुन्हेगार ब्रिटिशांच्या दृष्टीने सावरकर हे गुन्हेगार ते इंग्लंडमध्येच पकडले गेलेले आहे. मग खटला सुद्धा इंग्लंडमध्येच भरायला हवा होता. तिथून उचलून भारतामध्ये आणून त्यांच्यावरचा खटला चालवण्याचं काही कारणच नव्हतं. पण जर तिथे खटला भरला असता तर 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना देता आली नसती. फाशी का दिली नाही? फाशी द्यायचीच नव्हती का? अजिबात नाही. फाशी देण्याचाही विचार केला गेला. पण जर का आता सावरकर नावाच्या माणसाला फाशी दिली तर याचा प्रचंड मोठा परिणाम भारतामध्ये उद्रेकामध्ये होईल आणि एक सावरकर संपायला गेलो तर 100 सावरकर उभे राहतील. त्यामुळे फाशी द्यायची नाही, माणूस मारायचा नाही, माणूस सडवायचा. माणूस सडवायचा, माणूस भारतीयांपासून दूर अशा कुठल्या तरी निर्जन स्थळी नेऊन फेकून द्यायचं त्याला, की त्याची आणि भारतीयांची परत कधी भेटच होता कामा नये. या सावरकरी विचारापासून भारतीय समाज इतका दूर गेला पाहिजे की दुसरा सावरकर जन्माला येण्याची भानगडच होणार नाही. ह्या जर सगळ्या शिक्षा आहेत, ह्या जर सगळ्या शिक्षा द्यायच्या असतील तर ब्रिटिश कायद्यानुसार इंग्लंडमध्ये देऊ शकत नाही. तुम्हाला खोटं वाटेल तेव्हा आता फाशी द्यायची नाही असा निर्णय घेतल्यानंतर मग जन्मठेप द्यायचा निर्णय आला, तर जन्मठेप ही त्यावेळेला 15 वर्षांची होती. 2 जन्मठेपा द्यायच्या आहेत, 25-25 वर्षांच्या 2 जन्मठेपा द्यायच्या आहेत. गुन्हेगार 27 वर्षाचा आहे, 50 वर्ष सडवायचे त्यांना जेलमध्ये. ते वेडे झाले पाहिजे, त्यांनी आत्महत्या केली पाहिजे. सावरकर हा माणूस अडकवायचा नाहीये, सावरकर विचारापासून भारतीय समाजाला दूर न्यायचे. ही एक अशी चिंगारी आहे की ह्याच्या सानिध्यामध्ये आलेला प्रत्येक माणूस पूर्णपणे क्रांतिकारक बनून जातो आणि ब्रिटिश अधिकाऱ्याला मारायला तयार होतो आणि मरायला तयार होतो देशासाठी. अशी ताकद आहे या एका माणसामध्ये. हे ऊर्जेचं स्रोत आहे, हे क्रांतिकारकांचं स्रोत आहे, हा उगम आहे. ज्याच्या आयुष्यात सावरकर आले तो माणूस संपूर्णपणे देशाला समर्पण करून घ्यायला तयार होतोय. इतकं सामर्थ्य याच्या विद्वत्तेमध्ये आहे, याच्या संभाषणामध्ये आहे. तर हा माणूस लांब गेला पाहिजे. मारला तर इतका मोठा हिरो होईल. मारल्यानंतर किती माणसं हिरो होतात आपण बघितले स्वातंत्र्यात. महात्मे म्हणतात ही चूक कधी करायची नाही. माणूस सडवायचा. आपल्या कायद्यानुसार 2 जन्मठेपा आपण देऊ शकत नाही. जगातल्या कुठल्याच कायद्यानुसार 2 जन्मठेपा 2 वेगवेगळ्या भोगायचा असा नियमच नाही. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला 4 गुन्ह्यांसाठी शिक्षा झाल्या, 3 महिने 2 महिने
5 वर्ष 15 वर्ष, तर सगळ्यात मोठी जी शिक्षा असते 15 वर्षांची ती भोगली की सगळ्या अंतर्भूत असतात. पण हे सगळं कायद्यात बसून करावं लागेल जर इंग्लंडमध्ये खटला चालवला तर. आणि इंग्लंडमधल्या खटल्यामध्ये न्यायालयामध्ये जर असे आदेश दिले नाही तर युरोपामध्ये आपली चितू होईल. जे चित्र आपण जे मुखवटा परिधान केलेला आहे की भारत नावाच्या या अत्यंत मागासलेल्या देशाचं भलं करायचं काम आम्ही करतोय, हा जो ब्रिटिशांनी मुखवटा धारण केला युरोपामध्ये तो सगळाच्या सगळा फाटला जाईल. त्यामुळं काय करायला पाहिजे तर सावरकर नावाच्या माणसाची केस इंग्लंडमध्ये चालवायची नाही, भारतात आणला. आता एवढा मीडिया असं काही नव्हतं, तेव्हा भारतात काय घडलं हे कळायला मार्गच नव्हता. पुण्यामध्ये काय घडले मुंबईला कळायलाच 8-8 दिवस लागायचे. 1910 म्हणजे 115 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय. आता कुठं झालं की इथलं लगेच जगभर सगळ्यांना कळतं. मोबाईल असतात, व्हिडिओ काढतात लोक. असलं काही नव्हतं. मग त्यांना इथे आणलं, त्यांच्यावरती खटले चालवले. पहिल्या खटल्यामध्ये त्यांना 25 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली. आता हा माणूस जो आहे हा नॉर्मल कैदी आहे का? नाही, ब्रिटिशांच्या देशात जाऊन ब्रिटिशांच्याच कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर झालेला आहे. वकिलीचा अभ्यास, ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास केलेला आहे. कायदा ब्रिटिशांचा कोळून प्यालेला आहे माणूस. तर ब्रिटिश मला कुठली कुठली शिक्षा देऊ शकतात आणि कुठली देऊ शकत नाहीत सगळ्याचं नॉलेज आहे. 25 वर्ष जन्मठेप झाली. मग काही दिवसानंतर दुसऱ्या खटल्याची सुनावणी झाली, त्याला अजून एक 25 वर्षाची जन्मठेप झाली. लगेच सावरकरांनी दुसरा अर्ज केला होता, तेव्हाच पहिला अर्ज केलाय त्याने डोंगरीमधनं. आता या दोन ज्या 25 वर्ष जन्मठेप आहे तुमच्या कायद्यानुसार, तुमच्या कायद्याच्या कलमानुसार ह्या एकत्र भोगायच्यात ना मी. तेव्हा न्यायाधीश म्हणाले सॉरी, एकत्र नाही भोगायच्या. एक 25 वर्ष संपली की दुसऱ्या दिवशी दुसरी 25 वर्ष सुरू होणार. स्वतःचा सगळा कायदा सावरकर नावाच्या कैद्यासाठी ब्रिटिशांनी कायमच धाब्यावर बसवला. सावरकरांच्यासाठी कधीही ब्रिटिशांनी त्यांचे कायदे सुद्धा पाळले नाहीत. 15 वर्षाची जन्मठेप असते ती 25 वर्षाची केली. 2 जन्मठेपा एकत्र भोगायचा नियम आहे जगाचा, तो पण मोडला आणि ह्यांना 50 वर्षांची 2 जन्मठेपेच्या शिक्षा. सावरकर हसले. मोठमोठे नेते 5-10 वर्षाची शिक्षा झाल्यावर कसे थरथर कापतात, मोठमोठे सिने स्टार कसे कापतात, कसे लहान मुलासारखे टसाटसा रडतात, आपण सगळं पाहिलंय. पण हा तरुण 27 वर्षाचा मुलगा ना रडला ना घाबरला, हसला. म्हणाला पुनर्जन्म फक्त आमच्या हिंदू धर्मात मानला जातो. तुम्ही ख्रिस्ती धर्मीय आहात, तुम्ही पुनर्जन्म मानत नाही. पण मला एकाच जन्मामध्ये 2 जन्मठेपा वेगळ्या वेगळ्या भोगायला लावून तुम्ही आमचा, माझ्या शिक्षेच्या निमित्ताने का होईना, पण आमचा पुनर्जन्म आज तुम्ही मान्य केला. मग सुरू झालं. मी त्या डोंगरीमधल्या मुंबईच्या कारागृहामध्ये काही दिवस ठेवलं. तिथून मग बोटीमधनं प्रवास करून या सेल्युलर जेलमध्ये आणणार. काळ्या पाण्याची शिक्षा. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे समुद्राचं पाणी काळं नाही. आपण म्हणतो ना काळा दिवस आहे आजचा, हा भारतातला हा आजचा एवढा काळा दिवस दुसरा कुठला नव्हता. त्या अर्थाने काळ्या पाण्याची शिक्षा. बऱ्याच लोकांना वाटतं, मग कितीतरी लोक विचारतात पण अहो पण समुद्राचं निळच पाणी आहे. तसं कुठल्या समुद्राला काळं पाणी नाहीये. काळा दिवस, एक भयानक क्षण असं जे म्हणतो आपण, त्या उपमेमधनं तो काळ्या पाण्याची शिक्षा असं आहे. ते ऍक्च्युली समुद्राचं पाणी काळं नाहीये. आणखीन 2 गोष्टी करतात. कधी खूप लोकांना वाटतं ती मार्सिलिसची उडी इंग्लंड इथे सेल्युलर जेलमध्ये आणताना मारली होती. नाही, तो भाग वेगळा. तो इंग्लंडमधनं पकडून मुंबईला नेताना ती सगळी उडी वगैरे मारली होती. आता 6 वर्षांचं अंतर आहे. बायको
आणि विनायकामध्ये ते दादा मोबाईल बघतायत. त्याला का बघू? म्हणजे हा माझा अपमान आहे. मी व्याख्यान देत असताना माझ्या समोर बसून अखंड तुम्ही मोबाईल मध्ये जर बघत असाल तर हा माझा अपमान. मला तुम्हाला मी जबरदस्ती नाही, तुम्ही फिरून येऊ शकता, 1.5 तासांनी या प्लीज. निघाली 27 वर्षाचा मुलगा, 21 वर्षाची बायको, 6 वर्ष लहान. तुमच्या अनेकांना 21 वर्षाच्या मुली असतील. काय स्वप्न बघत असतात त्या? लग्न ठरलंय कुणाबरोबर? नवऱ्याबरोबर. नवरा कुठे गेलाय? इंग्लंडला. कशाला गेलाय? बॅरिस्टर व्हायला. अजूनही काही काही जुन्या जुन्या वाड्यांमध्ये असे बॅरिस्टर वगैरे किंवा अशा मोठमोठ्या डिग्र्या घातलेले जसे मोठे मोठे काळे झगे अशा त्या अशा वर कॅप सारखं असतात असे फोटो आपल्याला बघायला मिळतात. तर असं कुठेतरी आपला नवरा असा छानपैकी ती डिग्री बिग्री घेऊन येईल असं काहीतरी त्या वेड्या मुलीचं 21 वर्षाच्या पोरीचं स्वप्न. काय वय आहे हो? नवरा आला खळ 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 साखळदंडांचे आवाज करत, मध्ये जाळीचा दरवाजा. इतकी दहशत सावरकर नावाच्या कैद्याची की हा कुठूनही काहीही करू शकतो. पोटीतनं पळून गेलेला माणूस आहे हा. एवढंच ते संडासाचं भूक म्हणजे पोर्ट होलची खोटी त्यातनं पळून गेलेला आहे हा. हा कुठूनही कसाही कधीही पळून जाऊ शकतो. चारी बाजूने हातात पायात गळ्यात सगळीकडे साखळदंडांनी बांधलेलं. एखाद्या रानटी जनावराला जसं बांधलं जातं ना क्रूर श्वापदाला, तसं सावरकर नावाच्या एका बॅरिस्टरला बांधलाय. इथून कुठेतरी असं लांब आहे ते सेल्युलर जेल. आता सगळ्यांना माहित झालंय. आता फार आपण पटकन म्हणतो अंदमान. माहित नव्हतं 1910 साली अंदमान कुठे आहे. इथून नेमकं किती लांब आहे, तिथे कसं जातात. हा माझा नवरा, ह्याला 50 वर्षांची शिक्षा, 27 वर्षाचा आहे. 50 वर्षानंतर हा परत येईल की नाही माहित नाही. कुंकू बलवत्तरच असेल आणि 77 वर्षाचा म्हातारा येईल, परत येईल तेव्हा. जाताना तरुण माझा नवरा जाईल, येताना 77 वर्षांचा म्हातारा आलेला असेल. तो विनायकच आहे का ओळखता पण येणार नाही. उठसूट उठला आणि निघून गेला. आज काय ते ह्याच्यावर पॅरलवर सोडतात ना हल्ली. संजय दत्तला कसे सोडायचे सारखे सारखे दर 3 महिन्यांनी 4 महिने, अशी पद्धत नव्हती. ब्रिटिशांचा कायदा आहे तो. मुळात अंदमानमध्ये सावरकर नावाच्या कैद्याला टाकण्याचा उद्देशच फार वेगळा आहे. त्याला संपवायचा आहे, त्याला मानसिकरित्या संपून टाकायचा आहे. तो वेडा झाला पाहिजे, त्याने आत्महत्या केली पाहिजे आणि तो संपलाय, तो मेला हे भारतात कोणाला कळताच कामा नये. म्हणून तर फाशी नाही दिली, जन्मठेप दिली. जन्मठेप सुद्धा कशी 25, 2, 50 वर्ष, अशी जगाच्या इतिहासात कुठल्याही कैद्याला असता काय अशी शिक्षा दिलेली नाही जगाच्या इतिहासात. सावरकरांना दिली. काय भेट आहे. इतकी दहशत असल्यामुळे तो ब्रिटिश अधिकारी उभा आहे इकडे. नारायणराव वहिनीला घेऊन आलेत. माहित नाही आता जी भेट होईल 5-10 मिनिटाची, त्याच्यानंतर हा जो फिरेल परत, त्याच्यानंतर नवरा मला भेटेल की नाही, जिवंत राहील की नाही माहित नाही. विचारलं तिने नारायणराव की ही काळ्या पाण्याची शिक्षा आहे, अंदमान काय असतं. असं एक जेल आहे, असं एक जेल देशाच्या बाहेर कुठेतरी आहे. तिथे गेलेला कुठलाही कैदी जिवंत येतच नाही परत. असा त्या जेलचा लौकिक आहे. अमानुष क्रूरतेची शिक्षा तिथे दिली जाते. तिथे 50 वर्षे टिकणं आणि परत जिवंत येणं हे इम्पॉसिबल आहे. इकडे ती 21 वर्षाची मुलगी, इथे तिचा धीर नारायणराव, इकडे ब्रिटिश अधिकारी, मध्ये ते जाळी आणि साखळदंडात बांधलेला विनायक दामोदर सावरकर. 10 मिनिटं काय बोलणार, काय बोलणार मला सांगा ना. कदाचित शेवटची भेट असेल ही.
ठरवून गेली होती, नाही रडायचं, नाही रडणार मी रडले तर ते खच्चीकरण होईल त्यांचं. आपल्याला मनोबल वाढवायचंय, आपण मी नाही रडणार, ठरवून गेली होती. शक्य नाही झालं, बांध फुटला, ढसा रडायला लागली. रडू दिलं तिला शांतपणे. मग विनायक म्हणाले, रडतेस कशासाठी, नशीबवान आहेस तू. 30 करोड भारतीयांमध्ये भारतासाठी समर्पण करायची संधी परमेश्वराने सावरकर घराण्याला दिली आहे. ह्याच्यासारखं सौभाग्य काय असावं दुसरं. अशा घरामध्ये तू आलीस सून म्हणून, तुला अभिमान वाटला पाहिजे. 33 करोड भारतीयांमध्ये अंदमानमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी मरण यातना पत्करण्यासाठी माझी निवड झाली, तुझ्या नवऱ्याची निवड झाली, तुला अभिमान वाटायला पाहिजे. कुठल्या मानसिकतेची माणसं होती हो? मग म्हणाले 2 काटक्या जमा करणं, 2 मुलं जन्माला घालणं, याला जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमणे आणि कावळे पण करतात. आज आपण आपल्या संसाराची सगळी बोळकी मोडून टाकली तरच उद्याच्या स्वतंत्र भारताच्या प्रत्येक संसारातून कदाचित सोन्याचं धूर निघेल. संपली भेट. किती मन घट्ट केलं असेल, मनोबल कुठल्या लेवलला गेला असेल. पाठ फिरली, निघून गेली, पोरगी रडली. नारायणराव सावरत तिला घरी घेऊन आले. 2 दिवसानंतर बोटीमधनं प्रवासी वाहतूक, बोटीच्या खाली तळघरामध्ये एक 50-60 कैदी बसू शकतील एवढीच जागा. त्याच्यात 100 कोंबले, गुरासारखी कोंबली माणसं. ती माणसं मेली जगली. ब्रिटिशांना काय पडलेलीच नव्हती हो. जेवढे आपल्यावर मुसलमान आक्रांतांनी जेवढं आक्रमण केलं आणि जेवढं क्रूरतेचे शिखर गाठली ना, तेवढेच क्रूर ब्रिटिश पण होते बरं का. काही इतकं पण कमी नाही, इतकं पण कमी नाही. सगळे एकाच माळेचे मणी, फक्त चामडीचा रंग वेगळा आहे, फक्त बाकी काही नाही. आणलं, कोर्टवरती आणलं. कोंबतायत, त्याचं वर्णन करतात तात्या. मला कोंबलं म्हणजे जागाच नाही आतमध्ये ढकलायला. शेवटी असं वर उचललं, मला प्रेत उचलतात तसं आडवं, आणि आडवं असं सरकवलं आतमध्ये लोकांच्या डोक्यावरून. जणू काही जिवंतपणे माझी प्रेत यात्रा निघते की काय. आणि मग त्यांनी खंत व्यक्त केली की जी काही 1001 माणसं मला आता अंदमानला घेऊन जाणार म्हणून त्या बोटवरती, त्या बोटीच्या त्या काय म्हणतात त्याला, बंदरावरती जी माणसं मला निरोप द्यायला आली होती, मी वाट बघत होतो. मला जेव्हा असा वर उचलला आणि असा आत ढकलत होते, जणू काही प्रेत यात्रा गेल्यासारखी मी वाट बघत होतो. त्या 1000 माणसांमधला निरोप द्यायला 1000 माणसां एक तरी माणूस ओरडून म्हणेल की विनायक काळजी करू नकोस, उद्या तू मेलास तरी तुझं अर्धवट कार्य आम्ही पूर्ण करू. हे एक वाक्य जरी त्या 1000 समुदायामधनं आलं असतं तरी मला ती प्रेत म्हणजे फुलांची शीज वाटली असती. एकही माणूस बोलला नाही, एकही जमावातला माणूस हे वाक्य बोलला नाही. सावरकरांना अपेक्षा का होती, कारण सावरकर असं वाक्य वयाच्या 13व्या वर्षी बोलले होते. जेव्हा चापेकर बंधू पाठावर लटकले तेव्हा तिथून अष्टभुजा देवी समोर सावरकर नावाचा 13 वर्षाचा तरुण मुलगा म्हणाला होता की चापेकर बंधू काळजी करू नका, तुम्ही गेलात ना, तुमचं कार्य मी पूर्ण करेन. तसं आता मी चाललोय ना, तर आता कोणीतरी एक जण तरी म्हणावं की विनायक काळजी करू नकोस, तू उद्या अंदमानात गेलास तर तुझे अर्धवट कार्य मी पूर्ण करेन, आम्ही पूर्ण करू. कोणी म्हणालं नाही. प्रवास सुरू झाला. प्रवासामध्ये त्यांना सायनसचा त्रास होता. नाक चोकप व्हायचं, सोंदायचं. आपण घरामध्ये असं असतं की जेव्हा आपण काहीतरी बाम लावतो
काहीतरी तुपाचे ड्रॉप टाकतो, असे अनेक प्रकार आपण घरामध्ये नाक चोंदलं की करतो. आता तिथे काय करायचं? 30-40 माणसं राहतील असे गुरासारखी 100 कैदी कोंबलेले, काही गुन्हेगार पण त्याच्यातच कोंबलेले आणि राजकीय कैदी पण त्याच्यातच, स्पेशल प्रिझनर्स हे सगळे, त्यांना पण त्याच्यातच कोंबलेलं. कुठलं काही वेगळं वेगळं काही नाही. श्वास गुदमरायला लागला, कळलं ना काय करावं, नाक चोंदायला लागलं, भयंकर त्रास व्हायला लागला. मग त्यांच्या 2-4 त्या राजकीय कैद्यांनी म्हणाले, चल त्या बोटीच्या बॉर्डरवरती अशी पोर्ट होल सारखे अशी भोकं असतात आणि त्याला खिडक्या असतात, तिथून थोडासा वारा येतो, तर तिथपर्यंत नेऊन उभारा, म्हणजे थोडा वारा आला ना तर तुला श्वास घ्यायला बरं पडेल. म्हणून त्याच्यातनं अशी जागा काढत 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 विनायकाला त्या पोर्ट होल पर्यंत आणून ठेवलं. त्या पोर्ट होलच्या बरोबर बाजूला असं एक बॅरल होतं लोखंडाचं. आपल्या घरामध्ये पूर्वी बघा पाणी साठवण्यासाठी आपण पिंप ठेवायचो. चाळीबिळीमध्ये राहणारे आहेत का कोणी लोक? चाळीमध्ये असं 2 तासच पाणी यायचं, तेव्हा आम्ही सगळी पिंप भरून ठेवायची दिवसभर पुरण्यासाठी. तर असं 2 पिंप ठेवलेली होती तिथे. विनायक आला, त्या तिथं जर असं बरं वाटायला लागलं, पण तेवढ्या त्या पिंपाच्या वरती अशा 2 फळ्या ठेवलेल्या होत्या. त्याला माहित नाही हे पिंप कशाला ठेवले आणि त्याच्यावर 2 फळ्या कशासाठी आहेत. तेवढ्यात एक माणूस, असा एक अजस्त्र गुन्हेगार, तिकडनं आरडाओरडा करत करत सगळ्यांना ढका मारत मारत सावरकरांच्या अंगावर आला. सावरकरांना कळलंच नाही, मग माझ्यावर काय, मी याचं काय वाकडे गेले. तो सावरकरांच्या अंगावर नव्हता आलेला, त्याला जोराची संडासला लागली होती. आणि हे पिंप इथून 3 दिवस 3 रात्रीच्या प्रवासामध्ये त्या कोंबलेल्या कैद्यांच्या संडास करण्यासाठी ठेवलेलं पिंप होतं ते. तो आला, निर्लज्जासारखे त्यांनी कपडे काढले, त्या 2 फळ्या बाजूला गेल्या, त्याच्यावर संडासला बसला. तिथे होतो ते परवडलं होतं, इतकी दुर्गंधी सुटली. आता या दुर्गंधीचं करायचं काय? हे असं सहन करत अजून किती पल्ला गाठायचा आहे? विचार काय आला डोक्यात? कुठल्या कुठल्या विषयांचा अभ्यास डोक्यात, विचार काय आला? एक ऋतुचक्र आपल्याला आठवते सगळ्यांना भूगोलमध्ये शिकवलेलं ऋतुचक्र. असं पाणी दाखवतात बघा, आणि मग ते पाण्याची वाफ होते, मग त्याची वाफ वर जाते. ते पाणी खूप छान वाटतं आपल्याला, छान प्रसन्न वाटतं बघायला, त्याची घाण नाही वाटत कधी. मग ती वाफ वर जाते, ते पण घाण नाही वाटत. मग ते वाफ वर थंड त्याचं टेम्परेचर झालं की त्याचा ढग तयार होतो आणि मग त्याला पाऊस पडतो. ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला खूप छान वाटतात. मग पाऊस पडतो शेतामध्ये, मग शेतामध्ये छान अशी धान्य पेरलेलं असतं. मग पेरलेल्या धान्यातनं पाणी आल्यामुळं रोपं उगवतात, मग ती रोपं मोठी होतात, मग त्याला धान्य लागतं. किती सुंदर आहे. पाणी, वाफ, ढग, पाऊस, शेतं, रोपांची मोठी झाली, मग त्याला धान्य लागलं, मग ते धान्य काढतो शेतकरी, मग ते बाजारामध्ये जाऊन विकतो. मग आपण सगळं ते गहू तांदूळ सगळं ते विकत घेतो. मग ते छान शिजवतो. मग शिजवल्यानंतर त्याचं सुंदर रुचकर अन्न तयार होतं. मग ते अन्न आपण खातो. अन्न खाल्ल्यानंतर इथपर्यंत काहीच आपल्याला घाण वाटत नाही. पाण्यापासून अन्न पोटात जाईपर्यंत सुंदर, सगळं छान, अप्रतिम. पोटात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते विष्ठेतनं बाहेर पडतं, तेवढीच एक गोष्ट आपल्याला घाण वाटते त्याची. पण पुन्हा तेच सोनखत म्हणून पुन्हा शेतामध्ये घालतो आपण. पुन्हा त्याच्यातूनच पुन्हा एक रोप उघडतो. म्हणजे या संपूर्ण ऋतुचक्रामध्ये एकच अशी मधली स्टेप आहे, एकच अशी जागा आहे, विष्ठा. तेवढंच आपल्याला खूप घाण वाटतं. सावरकर म्हणतात तोही निसर्गच आहे, हे अत्यंत गरजेचं आहे. मग त्याचा सुगंध, हा दुर्गंधी आहे, हा त्याचा सुगंध म्हणून घेऊया, कारण दुसरा पर्यायच नाही. आणि माणूस शांत झाला. कुठल्या सिच्युएशन मध्ये डोक्यात कुठले विचार येतात, कमाल. अफाट बुद्धिमत्ता, अफाट. ही वेगळीच रसायन बनवलेली माणसं आहेत परमेश्वराने. ही नॉर्मल माणसं नाही. श्रीराम नॉर्मल नाही, श्रीकृष्ण नाही, हे सगळे अवतारी पुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं कार्य बघितलं की हे माणूस नाही करू शकत.
संभाजी महाराजांचा मृत्यू बघितला की हा माणूस हे सहनच नाही करू शकत. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, हे सगळे माणूस, हे सगळे संत, हे सगळे महापुरुष बघितले की हे नॉर्मल माणूस करूच शकत नाही. काहीतरी विशिष्ट हेतूने परमेश्वराने ते जन्माला घातलेलं असतं. मग प्रवास सुरू झाला आणि अंदमानची बेट दिसायला लागली. बायकोला सोडून आलाय. इंग्लंडमध्ये असताना मूल गेलेलं आहे. मुलाचं अंत्यदर्शन झालेलं नाही आहे. 21 वर्षाच्या तरुण आपल्या बायकोला आपण सोडून आलोय. तिचं काय होईल, ती परत भेटेल माहित नाही. त्या मोठ्या बाबारावांच्या बायकोनी, येसूबहिणीने आपल्याला सांभाळलं, आपल्याला आपलं आईसारखं सगळं केलं. ती तिकडेच आहे, नारायण तिथेच आहे. त्या कुटुंबाचं काय होईल माहित नाही. मोठा भाऊ बाबाराव कुठेतरी कुठल्या तरी एका जेलमध्ये त्याला टाकलेलं आहे. त्यालाही जन्मठेप झाले. कुठल्या जेलमध्ये माहित नाही. घर चालणार कसं? घरामध्ये 1 तारखेला राशन कोण भरणार? ही माणसं माझी जेवणार कशी? घरामध्ये 3 बायका आहेत, एकटा धाकटा भाऊ शिल्लक राहिलाय. काय करायचं कुटुंबाचं? सगळ्या घरावरती जप्ती आलेली आहे. सगळ्या मिळकतीच्या साधनांवरती जप्ती आलेली आहे. काय करायचं कसं? ह्यातल्या सगळ्या विचारांमध्ये खरं तर जायला पाहिजे होतं. ह्यातला कुठलाही विचार सावरकरांना शिवलाच नाही. सावरकरांच्या डोक्यामध्ये जेव्हा अंदमानची बेट दिसायला लागली तेव्हा एकच डोक्यामध्ये गोष्ट आली आणि त्यांनी सगळ्या राजकीय कैद्यांना बोलवलं आणि म्हणाले, हे बघा दिसतंय, आपल्या या सगळ्या त्यागामुळे जेव्हा देश स्वतंत्र होईल ना पुढे, त्या स्वतंत्र भारताचे पहिलं आरमार केंद्र व्हायला पाहिजे. आज आरमार केंद्र झालंय. ते 1910 साली बोटीतलं उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं. आज पहिलं आरमार केंद्र. काय अभ्यास आहे, भूगोलाचा अभ्यास. देश कसा आहे आपला, असा इकडे हिमालय आहे, असा खाली येतो निमुळता. संपूर्ण 3/4 आपल्या समुद्र किनारा आहे संपूर्ण आपल्या भारताला. आणि जिथे सगळ्यात शेवटी आपलं टोक आहे खाली, त्याच्या पुढे समुद्रात काही असे छोटे छोटे डॉट 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 दिसतात, ते म्हणजे अंदमानची बेट आहेत. तिथे जर एक्झॅक्टली आरमार केंद्र बांधलं नेव्हीचं, तर तिथून 3/4 समुद्र किनाऱ्यावरती एकाच वेळेला भारतीय नौदलाला नजर ठेवता येईल. समुद्र मार्ग येणाऱ्या शत्रूवरती. 27 वर्षाचा मुलगा इंग्लंडमध्ये शिकलेला, हे बघून त्याच्या मनात पहिला विचार काय आला, तर हे माझ्या देशाचं, स्वतंत्र भारताचं आरमार केंद्र व्हायला पाहिजे. मग उतरलं इथे. हे काही नव्हतं, हे सगळं काहीही नव्हतं, फक्त हे सेल्युलर जेल. ते तुम्ही आता त्या प्रदर्शनातले फोटो बघितले असतील ना. आता हे सगळं शहर झालं, तेव्हा काहीच नव्हतं इथे. आदिवासी वस्ती जंगलातली. म्हणजे हे जेल असं बांधलंय ना की इथला एखादा माणूस चुकून, मला मगाशी कोणीतरी विचारलं, तिथून पळून जायचा प्रयत्न केला नाही का कधी कोणी? कसा करणार? एखादा समजा यशस्वी झालाच इथून पळायला, तर पळणार कुठे? त्या सेल्युलर जेलच्या अगदी इथपासून सगळीकडे चारही बाजूनी एक भयानक समुद्र आहे. समुद्रातले प्राणी आहेत. कुठे जाणार पळून? तो झक मारत पुन्हा स्वतःहूनच येईल आतमध्ये. अत्यंत हुशारीने हे ठिकाण निवडलंय अशा कैद्यांसाठी आणि हे बांधून तयार झालेलं आहे. इथे आणलं त्यांना. इथे आणल्यानंतर आतमध्ये आणताना बारी इथला जेलर, तो आयरिश आहे, तो ब्रिटिश नाही आहे. महाक्रूर कर्मा, म्हणजे औरंगजेबाचीच अवलाद. वेलकम केलं त्यांनी सावरकरांना. त्यांच्याच गळ्यातला असा तो बिल्ला, तुमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये आता बिल्ले आहेत बघा, एक्झॅक्ट असाच्या असा बिल्ला सगळ्या कैद्यांच्या गळ्यामध्ये असायचा. इथे येण्याची तारीख, जाण्याची तारीख 1910, 23 डिसेंबर 1960 आहे बघा तुमच्याकडे. 1910 तो बारी मुद्दामून त्याच्या गळ्यातला बिल्ला म्हणतो आणि उत्तर काय म्हणजे बोलतो. किती नालायक असेल बघा. मिस्टर सावरकर, काळजी करू नका, हे ब्रिटिश शासन इतकं दयाळू आहे, इतकं दयाळू आहे, ह्या तारखेला तुम्हाला नक्की सोडू.
ह्या तारखेला म्हणजे 50 वर्षानंतर 23 डिसेंबर 1960 तुम्हाला नक्की सोडणार आम्ही. परत हसले सावरकर. अरे मूर्ख आहेस तू. तू काय सांगतोस मला एवढी वर्ष तू इथे ठेवणार म्हणून? तू इथे राहणारच काय? ब्रिटिशच मुळात एवढी वर्ष या देशावर राज्य करणार नाही. तू काय मला 60 सालीपर्यंत ठेवणार इथे? ही मानसिकता, हे मनोधैर्य कुठून येत असेल? मग त्या कोठडीमध्ये आणून टाकलं. पहिले 6 महिने अंधार कोठडी, पूर्ण अंधार. कारण उद्दिष्ट एकच आहे, हा माणूस आपण फासावर लटकवू शकत नाही, ह्याला ठार वेडा करायचा. हा असा संपला पाहिजे की हा इथे गुदमरून मेला पाहिजे, किंवा एवढ्या यातना सहन न होऊन जसे अनेक कैदी इथे स्वतःहूनच फासावर लटकवून घेतात, जे ती फाशीघर आहे ते असं ओपन होतं, चौतारा नुसता आणि फासाचा हे दोर. तर काही काही कैदी कुठून तरी कसे तरी सटकायचे, यायचे आणि स्वतःलाच फास लावून मरायचे. कारण त्या यातनांपेक्षा मरण आलेलं पत्करलं. इतक्या भयानक क्रूर यातना इथे दिल्या जायच्या. संपूर्ण दुसरा मजला कोपऱ्यावर तुम्ही बघितलं सावरकरांची कोठडी, अख्खा दुसरा मजला 6 महिने रिकामा ठेवला होता. कारण हा विनायक दामोदर सावरकर हा माणूस इज व्हेरी डेंजरस म्हणून तो डी लिहिलाय बघा त्याच्यावर. एकमेव कैद्याच्या बिल्ल्यावर डी आहे, डेंजरस. हा कुठूनही काहीही करून जाऊ शकतो. भिंतीला थापा मारेल, काहीतरी एक वेगळी साऊंडची भाषा निर्माण करेल. बाजूच्याच कोठडीमध्ये एखादा कैदी असेल तर आरडाओरडा करून काहीतरी तो संपर्क करेल, काहीही करू शकतो हा. म्हणून पहिले 6 महिने कोठडीचा दरवाजा बंद, अंधार केला गेला आणि संपूर्ण मजला रिकामा. एकही कोठडीमध्ये एकही कैदीच ठेवला नाही. इमॅजिन करा. आतमध्ये टाकलं, दरवाजा लावला गेला, ब्रिटिश अधिकारी ते वॉर्डन निघून गेले. आता करायचं काय? इथून 50 वर्ष काढायचे. अंधार, 7 बाय 11ची कोठडी, 5 बाय 5 फूट 2 इंच सावरकरांची उंची. मागची खिडकी बघितली ती 8 फुटावर आहे. बरं, जेलची सगळी तुम्ही रचना बघितलीत की तुम्हाला ह्या कोठडीची जी गॅलरी आहे तर समोरच्या कोठडीची गॅलरी नाही आहे, त्याची मागची बाजू आहे. त्यामुळं गॅलरीतून काहीतरी इशारा करता येईल, काहीतरी साऊंडनी बोलता येईल का, काही संबंधच नाही. माणूसच दिसत नाही. 6 महिने तो येणाऱ्या वॉर्डन व्यतिरिक्त सावरकरांना माणूसच दिसला नाही. फक्त 2दा शौचाला घेऊन जायचे, सकाळी आणि संध्याकाळी. संध्याकाळी काहीतरी 5:30 6 का 7ची वेळ होती. एकदा तेव्हा घेऊन जायचं, काय ते शौच केलं, आतमध्ये टाकला की तिथून सकाळपर्यंत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लघवीला लागली, संडासला लागली. त्या 7 बाय 11च्या ज्या कोठडीत तुम्ही बसलात ना, त्याच कोठडीच्या कोपऱ्यात प्रातर्विधी करायचे. धुवायला काही नाही. शौचाला म्हणून खाली आणायचे सकाळी. त्यावेळेला त्यांना समुद्राचे 3 लोटे पाणी, तिथे कसं लोटा ठेवला बघितलं कोठडीमध्ये, ते 3 लोटे पाणी, त्याचे 3 पाण्याचे फक्त. कशासाठी? समुद्राचे पाणी. आणि ते चिकट असतं सगळं, समुद्राचं पाणी खारट चिकट असतं. ते समुद्रात कधी आंघोळ करून आला तर तुम्हाला आपल्या घरातल्या नॉर्मल गोड्या पाण्याने आंघोळ केल्याशिवाय बरंच वाटत नाही. सावरकर आणि त्यांच्या बरोबरचे सगळे कैदी रोज त्या समुद्राच्या पाण्याने स्नान करत होते. म्हणजे त्यांच्या शरीराचं काय झालं असेल. त्यांचे कैद्यांचे वेश बघितले तुम्ही गोंडपाटाचे, ते एक 5 मिनिटं घालून बघा फक्त एकदा. त्या राहुल गांधीला घालून दाखवा, येतात इथनं फिरवा त्याला, बोलायचं बंद होईल का यांचा. आता करायचं काय? गुरु गोविंद सिंहांची आठवण झाली. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, लोकमान्य टिळक गुरु स्थानी मानले. गुरु गोविंद सिंहांची 4 मुलं देशासाठी फासावर लटकली. बायको रडायला लागली होती. गोविंद सिंहाने विचारलं, रडतेस का तू? मुलं गेली म्हणून? नाही म्हणाली.
मी रडते अशासाठी की 4च का जन्माला घातली. आधी 10-12 मुलं झाली असती तर सगळीच्या सगळी मी देशासाठी कुर्बान केली असती. त्याच्यासाठी ती रडत होती बाई. असे ते गुरु गोविंद त्यांच्या ओव्या आठवायला सुरुवात केली, मोठमोठ्याने आठवायला सुरुवात केली. आणि मग सावरकरांच्या लक्षात आलं की क्रांतिकारक सावरकरांना या भयान शेषेतून बाहेर काढायला उपयोगी कोण पडणार आहे? कवी सावरकर. एक्झॅक्ट ह्याच सिच्युएशन मधनं आपण 2020 ला गेलो. कोरोना नावाचा एक महारोग आला होता. आपण सगळ्यांना बंद केलं होतं सरकारने, पण आपण सुखी होतो. आपल्या घरात बंद होतो. आपली सगळी माणसं होती आजूबाजूला, भरपूर खायला प्यायला गोष्टी होत्या, टीव्ही होता, लिहायला वाचायला पुस्तकं होती, झोपायला बेड होता, पंखा होता, एसी होतं, सगळं होतं, टॉयलेट्स होती. असं कोपऱ्याच खोलीचं करायचं नव्हतं. तरी वेडी व्हायली माणसं. मानसोपचार तज्ञांचे दवाखाने जास्त फुल व्हायला लागले. माणूस राहू शकत नाही इथे. तर नजरेला माणूसच दृष्टीलाच पडत नाही. सकाळी एक वॉर्डन येतो, तो घेऊन जातो बाहेर, तो 3 लोटे पाणी देतो, त्याच्यातच शौच करायचं, त्याच्यातच ते डुंगण धुवायचं, त्याच्याच उरलेल्या पाण्याने आंघोळ करायची, तेच कपडे परत घालायचे, परत बेड्या अडकवायच्या आणि आणायच्या. रोज साफसूफ करायचे बेड्या. रोज आपल्या गळ्यातल्या बेड्याच्या आंघोळीला आणण्याला काढायचे ना, ते नंतर घालायच्या आधी ना असे चकाचक करायचे. कोणीतरी विचारलं, हे काय करता तुम्ही? ते माझे दागिने आहेत माझे, ते स्वातंत्र्य देवीने दागिने घातलेत मला. कसा पॉझिटिव्ह दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे बघण्या. कारण मला जगायचंय, मला ऍट एनी कॉस्ट इथे जगायचंय. मी जगलो तर मी खूप काहीतरी करू शकतो. वेड्यासारखा होतात ना मी पत्करणार नाही. प्रत्येक देशभक्तांनी, प्रत्येक राष्ट्रभक्तांनी शेवटच्या क्षणापर्यंत जगण्यासाठी धडपडलंच पाहिजे. शिवाजी महाराज आदर्श आहेत. सुटून गेले, पळून गेले. आग्र्यावरनं काय काय केलं असेल शिवाजी महाराजांनी तिथून पळण्यासाठी? का सोपं आहे का ते? औरंगजेबाच्या कडेकोट नजरबंद कैदेतून शिवाजी महाराज सुटलेत, कळलंच नाही. औरंगजेबाला पत्ताच लागला नाही. कसे गेले असतील राजे. तो आदर्श आहे समोर. शत्रूला फसवून, शत्रूला विश्वासघात करून कुठल्याही परिस्थितीत शत्रूच्या तावडीतून सुटणं हा राजधर्म असतो. वेड्यासारखं अडकून पडायचं नसतं. वेड्यासारखं जे शत्रूला अपेक्षित आहे मी मरणं, ते जर मी स्वतःहूनच त्याला सोयीचं करून दिलं, मग काय उपयोग राहिला? मी तडफडून मेलो पटकन, तर शत्रूला तेच तर हवंय, म्हणून तर तो मला इथे घेऊन आलाय. माहितीये मला, मी कायद्याचा अभ्यासक आहे, वेडा नाहीये मी. हे कायद्यामध्ये बसतच नाही अशा शिक्षा, तरी पण मला दिल्या आहेत. मला माहितीये, कळतंय मला काय करतायत माझ्या बरोबर. ते काही झालं तरी मी मानसिक संतुलन बिघडू देणार नाही. पाडीने वाटलं होतं 6 महिने तरी वेडा बाहेर येईल त्या कोठडीतनं. एक शहाणा बाहेर आला. कोठडी बघितली तर कविता करून ठेवल्या होत्या. आपल्याला पण त्या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या आतल्या ज्या कला लपलेल्या होत्या त्या सगळ्या बाहेर आल्या बघा. कला जिवंत ठेवतात माणसाला. मी काय उगाच नाही बाहेर आलो, कलाकार असल्यामुळे बाहेर आलोय मी. कला माणसाला जिवंत ठेवते, कला माणसाला जगायचं साधन बनवते, जगण्याचे उद्दिष्ट देते, आनंद देते. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एखाद्या कलेत रमून गेलो ना की आपण काळ कसा निघून जातो कळतच नाही. 6000 ओव्या रचल्यात या कोठडीमध्ये. हातामध्ये गळ्यामध्ये ज्या बेड्या आहेत, त्या बेड्यांची जी टोकं असतात, त्या 2 बेड्या असं लॉक करतो. तिथे एक असा खेळासारखा असतो, तो खेळा असा धरायचा आणि सुचलेल्या ओव्या त्या भिंतीवर लिहायच्या. आता विटा दाखवत आहेत, पण त्या दुसऱ्या 2 बुरुजांमध्ये आजही तेव्हा सारख्या काय तो चुना लावलेला आहे. बघितलात का तुम्ही कोणी? बाजूच्या पण जाऊन. हा, तर तिथे असं ते लिहायच्या कविता. सगळ्या भिंती भरल्या की अरेच्या आता कागद संपला. वाट बघत असायचं. कधीतरी 7-8 महिन्यांनी एकदा तो चुना परत लावला जायचा. चुना लावून ब्रिटिश अधिकारी गेले की त्यांना थांबून थँक्यू म्हणायचे. ते त्यांना कळायचंच नाही चुना लावलं थँक्यू का म्हणतात. ते म्हणायचे मला नवीन कागद दिलात.
आणि लिहिलेल्या भिंतीवरच्या सगळ्या कविता पाठ करायच्या, सगळ्या ओव्या पाठ करायच्या. किती पाठ केल्या? 6000. 1910 ते 1924 नंतर रत्नागिरीला स्थानबद्धतेमध्ये घरामध्ये ठेवलं, तेव्हा त्या 6000 ओव्या सगळ्या कागदावर उतरून घेतल्या. म्हणून आज आपल्याला कमलासारखं महाकाव्य वाचायला मिळतं. पहिले 6 महिने ही शिक्षा, फक्त बंद. एकटाच माणूस कोठडीत बंद. तिथे अशा चौकोनीच्या फटी दिसल्या पाहिजे, त्याच्यातनं ताट जेवणाची आतमध्ये यायची. त्या अंधारामध्ये कळायचंच नाही. हाडकं ठेवले, मांसाचे तुकडे, घाणेरड्या अशा आळ्या बिळ्या त्या जेवणावरती, त्या आळ्या अशा काढून टाकायच्या आणि ते खायचं. आणि तेव्हा ते गमतीने म्हणतात की इथे मला बाबारावांनी, म्हणजे मोठ्या भावानी लहानपणी मित्र मेळामध्ये जो प्राणायाम शिकवला होता, जो योग साधना शिकवली, त्या योग साधनेचा मला इथे उपयोग झाला. मी सगळ्या माझ्या इंद्रियांवर कंट्रोल आणू शकलो आणि ते अर्ध कच्चं जे काय असेल ते मी खाऊ शकायचो. आता ते पचायचं नाही. कसं पचणार? ते पचलं नाही की कुर्मी व्हायच्या, ते पचलं नाही की जंत व्हायचे. दिवसभरात 10 वेळा जुलाब व्हायचे. किती आक्रोश केला, ओरडलं, मला संडासला होतंय, मला कोणी नाही. एकदा सकाळ एकदा संध्याकाळ, मध्ये किती तुम्हाला जुलाब होऊ देत, काय वाटेल ते होते, तिथंच करायचं. दुसऱ्या दिवशी तो वॉर्डन याचा. भारतीय कायद्याने ब्रिटिशांची कोठडी घाणेरडी केली म्हणून उभी आडवी बेडी शिक्षा. उभी बेडी ती तुम्ही बाहेर एक माणूस दाखवला माहितीये त्या अशा लाकडाच्यावर, तसं त्या कोठडी म्हणजे कोठड्यांच्या मध्ये जी बाहेरची जी गॅलरी आहे, त्या गॅलरीला वर जर नीट बघितलं नसेल तर असे खिळे आहेत बघा, 2-2. तिथे असे हात अडकवायचे, असे 2 हात त्याला त्या बेड्या टाकायच्या, खाली पायाला 2 बेड्या, तिथून अशी एक शीग मध्ये असं भिंतीकडे तोंड करून असा लटकवलेला माणूस ब्रिटिश निघून जायचे. हे कशासाठी? ब्रिटिशांची कोठडी संडास करून भारतीय कायद्याने घाण केली म्हणून ही शिक्षा. 3 दिवस, 6 दिवस, 7 दिवस उभी बेडी, आडवी बेडी. आडवी बेडी म्हणजे पाय असे फाकायचे, असे पाय फाकायचे, इथे शीग आणि इथून स्ट्रेट अशी लोखंडाची सळे, म्हणजे हे 2 पाय जवळच येऊ शकत नाहीत. असा माणूस तुम्ही एकदा घरामध्ये आणि असे उभे राहा 3 दिवस, काय होईल ह्याचं? याला म्हणतात आडवी बेडी, ही उभी बेडी. 7-7 दिवस, त्या 7 दिवसामध्ये टॉयलेट तसंच व्हायचं, संडासला तसंच व्हायचं, बेशुद्ध पडायचा माणूस, सगळे सेन्सेस बंद व्हायचे, सगळंच बंद व्हायचं. इतक्या यातना की शेवटी यातनाच होत नाहीये, म्हणजे यातनांचं काही कळे नाही, त्याही पलीकडे गेलं शरीर. हे कोण भोगतोय? एक बॅरिस्टर झालेला माणूस भोगतोय. इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या समोर असा कागद ठेवला, सही करा, बॅरिस्टर झालाय तुम्ही पास, पण ही बॅरिस्टरची सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. ते म्हणाले सही करून काय लिहायचं काय? ते म्हणाले काही नाही, ब्रिटिशांचा बॅरिस्टर झालात, ब्रिटिशांच्या महाविद्यालयाची बॅरिस्टरची पदवी मिळणार आहे तुम्हाला. त्याच्या बदल्यात तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधात कधीही अवाक्षर सुद्धा काढणार नाही, कुठल्याही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार नाही. पण तुम्हाला सांगतो, ही पदवी मिळाली की अख्खा युरोप प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्यासाठी बाजारपेठ खुली होते. युरोपात तुम्ही कुठेही तुमची वकिलीची प्रॅक्टिस करू शकता, लाखो रुपये कमावू शकता. मुंबईमधनं पुण्यामधनं तुमची अख्खे कुटुंबाला इथे आणू शकता, मोठं घर मिळेल. एकीकडं एक सही आणि एवढं वैभव, एवढं सुंदर आयुष्य, सुंदर भविष्य, आणि एकीकडे सही न करण्याची किंमत, काळ्या पाण्याची शिक्षा. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा स्वीकारली. म्हणाले तुम्हाला काय वाटतं, तुमचे सर्टिफिकेट मिळाल्यावर मी बॅरिस्टर होतो? हड, मी जेव्हा ज्ञान संपादन केलं तेव्हाच मी बॅरिस्टर झालो. एका सर्टिफिकेटच्या कागदासाठी भारताशी बेईमानी नाही करू शकत. फेकून दिला कागद, त्यांच्या देशात, त्यांच्या युनिव्हर्सिटीत तोंडावर फेकून निघून आला. स्वतःहून घेतलंय सगळं.
पण माझी जन्मटेपच्या प्रस्तावनेमध्ये ते स्वतः लिहितात की मला इच्छाच नव्हती हे सगळं लिहायची, का कशासाठी कौतुक करून घ्यायचं स्वतःच, मी तयारच नव्हतो हे अनुभव लिहायला. असं मी काय मोठं केलं, काय मी कर्तव्य केलं. छत्रपतींनी असं काय केलं, छत्रपतींनी त्यांचं कर्तव्य केलं, ते माझे आदर्श आहेत. लोकमान्य टिळकांनी देशासाठी जे केलं ते त्यांचं कर्तव्य, मी माझं कर्तव्य बजावलंय. तर कर्तव्य जे बजावलंय ते पुस्तकामध्ये लिहून लोकांची वाहवा मी कशासाठी मिळवू, मला नको आहे पुस्तक. मग सगळ्या मित्रांनी खूप समजून सांगितलं तुमच्यासाठी नाहीये, येणाऱ्या पुढच्या असंख्य पिढ्यांना एक मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक ठरेल. देशासाठी बलिदान कशा पद्धतीने करायचं असतं. श्रीपू गोखले आणि ते म्हातारपणी देश स्वतंत्र झाल्यानंतर एकत्र रोज फिरायला जायचे. तर गोखलेने विचारलं होतं की या माझी जन्मटेपमध्ये स्वतःबद्दल फार कमी लिहिलंय तुम्ही, तर मी कसं लिहू, मी म्हणाले. मुळात दुसऱ्या पुढच्या तरुणांना आदर्श वाटावा किंवा पुढच्या तरुणांनी प्रेरित व्हावं देशाच्या स्वातंत्र्यासाठी, म्हणून मी लिहायला सांगितलं ना मला तुम्ही सगळ्यांनी. मग मी जर माझ्या खऱ्या भोगलेल्या शिक्षा लिहिल्या असत्या तर माणसं येणार कशी, घाबरून पळत निघून गेली असती. माझ्या खऱ्या अनुभव जर मी लिहिले असते माझ्या खऱ्या शिक्षांचे, तर मग पुढच्या पिढ्या वाचल्यावर म्हणाले असते रे बापरे हे भानगड आहे का, हे नको, हे काय आपल्याला शक्य होणार नाही. पण पिढ्यांना इथे नेमकं काय घडते मला सांगायचंच नव्हतं, म्हणून मी स्वतःबद्दल फार कमी लिहिलंय. पहिले 6 महिने नॉर्मल माणूस, तरी म्हणाला अरे वा. दुसरी स्टेप, 6 महिन्यानंतर पहिल्यांदा बाकीच्या कैद्यांना बघितलं. एक 24 तास स्वतःच्या एखाद्या बेडरूम मध्ये बंद करून बघा, अगदी मोबाईल चालू ठेवा, रेडिओ बिडिओ सगळं चालू ठेवा, पुस्तकं, आणि तरी 24 पूर्ण 24 तास एकदा स्वतःला बंद करून हा अनुभव घ्या. एक 7-8 तास त्या झोपेत जातील, म्हणजे एक 8 तास गेले, उरले 16 तास. त्या 16 तासामध्ये काहीतरी वाचाल, काहीतरी बघाल. एक असा क्षण येईल तुमच्या एक 10-15 तासानंतर की वेडे व्हायला सुरुवात होईल तुमची. तुम्ही दरवाजा आपल्याला सुरुवात कराल, तुम्ही बायका पोरांना हाक माराल, आईला हाक माराल, अरे उघडते आता बस झालं. ती म्हणजे नाही 24 तास तुम्ही सांगायचं सगळ्यांना 24 तास मेलो तरी उघडायचं नाही. तुम्ही किती ओरडलो दरवाजा आपटला तरी उघडायचा नाही. एकदा करून बघा. आपण अंश पण अनुभवत नाही हो. आपण स्वतंत्र सुखेने आयुष्य जगतोय. स्वतंत्र भारतात सुरक्षित घरात जन्माला आलेली माणसं आहोत आपण. काय माहिती आपल्याला. 6 महिन्यांनी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर म्हणाले अरे नॉर्मल आहे माणूस. बारीला आश्चर्य वाटलं. मग कैदी सुरू झाले. मग शौचाच्या वेळेला कैदी भेटणं, आंघोळीच्या वेळेला दुसरे कैदी भेटणं, मग सगळ्याची सुरुवात झाली. मग कधीतरी बाहेरनं नवीन कैद्यांची एखादी पलटण आतमध्ये आली तर त्या कैद्यांच्या पलटणची काही बोचकी असायची, सामान असायचं, त्यातनं कुठेतरी कागद वर्तमानपत्राचे मिळायचे. ते वर्तमानपत्राचे कागद वाचायचे. ते वाचल्यावर एखाद्या कागदाच्या वरती टोकावर तारीख असते, त्या तारखेवरनं ताडायचं, अच्छा हा 3 महिन्यापूर्वीचा कागद आहे, आणि बातमी वाचायची. मग त्यांच्या डोक्यात यायचं की 3 महिन्यापूर्वी भारतात असं असं घडलंय. माणूस काय काय विचार करायचा. 3-4 महिन्यांनी एक पत्र घरामध्ये पाठवण्याची मुभा होती. मग हे जे काही कागद वाचले जायचे ह्याच्यावरून पत्र व्यवहार व्हायचा नारायणराव बरोबर. बरं, नारायणराव बरोबर पत्र व्यवहारामध्ये तू घर कसं चालवतोय, वहिनी कशी आहे, तब्येत कशी आहे, पोरं कशी जगतायत, काय जेवण खाण इथे कशाचा काय संबंध नाही. संबंध एकच, हिंदूंच्या संघटनाचा. नारायण तू किती विचार केलायस. ध्यास एकच, हिंदूंचं काय होणार, हिंदू राष्ट्राचं काय होणार, माझ्या देशाचं माझ्या समाजाचं काय होणार. इथे अडकून पडलोय. तिथं मार्गदर्शन करायला कोण आहे. म्हणजे क्रांतिकारकांना मार्गदर्शन करायला कोण आहे. एक मार्गदर्शक लागतो, एक हुशार म्हणून एक नेतृत्व लागतं. 4 सैनिक गेले तरी चालतात, पण मेन जो असतो ना सेनापती तो जाऊन चालत नाही. सेनापतीच अडकलाय.
काय परिस्थिती निर्माण केली होती सावरकर आणि त्यांच्या सगळ्या अभिनव भारत संघटनेने. ब्रिटिशांमध्ये थरकाप होता. आजही बँकामध्ये, सचिवालयामध्ये सगळीकडे एक पद्धत आहे बघा की 3 वर्षाच्या पुढे मेन ऑफिसर राहत नाही, कारण त्याची रिलेशन तयार होतात आणि नातं तयार झालं की घोटाळे सुरू होतात. म्हणून कधी मुख्य मॅनेजर वगैरे असतात ना, ते दर 3 वर्षांनी त्यांना चेंज केलं जातं. त्यांच्याबरोबर लागेबांधे होईपर्यंत त्यांची बदली होते आणि भलत्याच ठिकाणी नेतात. मग तिथे भाषा ते सगळं शिकेपर्यंत 3 वर्ष जातात. तसं इंग्लंडचं, ब्रिटिशांचं अनेक देशांवर राज्य होतं, तर तिथे व्हॉइसरॉय बदलायचे. भारताचा व्हॉइसरॉय सिंगापूरला गेला, सिंगापूरचा आणि कुठेतरी गेला. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतावर व्हॉइसरॉय म्हणून जा म्हटलं की घाबरायचे. व्हॉइसरॉय नको, तिथे कोणी अचानक येतो गोळी मारतो, अचानक येतो बॉम्ब टाकतो. तिथे अभिनव भारत संघटना आहे, तिथे एक सावरकर नावाचा माणूस आहे. दहशत, प्रचंड मोठी दहशत निर्माण झालेली होती क्रांतिकारकांची. सावरकर जर अडकले नसते ना, ती फ्रान्सची उडी ती सक्सेसफुल झाली असते ना, तर अख्खा देशाचा इतिहास बदलला असता. ही नोटांवरची चित्र तुम्हाला दिसलीच नसती, ही माणसं झाली नसती हो. 1920 नंतर आले. लोकमान्य टिळक अजून एक 10-20 वर्ष जगले असते, भारताचा इतिहास बदलला असता. छत्रपती शिवाजी महाराज जगले असते, भारताचा इतिहास बदलला असता. संभाजी महाराज पकडले गेले नसते, भारताचा इतिहास बदलला असता. बाजीराव पेशवा गेला नसता, भारताचा इतिहास हिंदूंची कुंडलीच घाणेरडी आहे. मॅच जिंकायला आलो की आमचा मेन बॅट्समन आउट होतो. 24 साली पण मला तीच भीती वाटली होती. लोकसभेला आउट होता वाचला, म्हणून आपण वाचलो. का अडकले असते सावरकर? का नसतील पोचले तिकडे ते अय्यर आणि मादान कामा? दुर्दैव आमचं. हा झंझावात असाच चालू राहिला असता ना 1910 नंतर, काय 1920 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं. हे पुढे मुस्लिम लीगची नाटकं बिटकं काही झालीच नसती. एवढी दहशत क्रांतिकारकांची. असं व्हायचं नव्हतं, असं व्हायचं नव्हतं. साबरमती के संत तुने कर दे हे गाणं गायचं होतं. हे देशाचं नशीब होतं. मग म्हणाला आता दुसरी पायरी शिक्षेची. हे 50 नारळ हे सोलायचे आहे का? बरेच लोक सोलत असतील. सोसायटीमध्ये एखादं नारळाचं झाड असतं बघा, त्याचे प्रत्येक फ्लॅटमध्ये 3-3 नारळ वाटायला येतात. कधी कधी आमच्याकडे आहेत अशी झाडं, आमच्या वाट्याला येतात 4 महिन्याने एकदा. तो आणून देतो वॉचमन, 4 नारळ तुमच्या वाट्याला आले. ते मी आले की माझ्या डोक्यात जा रे देवा. आता ते सोलायला लागतात. ते भयानक काम आहे. आता कोकणामध्ये वगैरे कसं आहे, त्याच्याशी लाकडीची पट्टी असते, त्याला कसा ठोकलेला एक उंच खिळा असतो, टोकदार असं लोखंडाचं. तर तो अख्खा नारळ त्याच्यावर असा आपटायचा असा 4ही बाजूने, आणि हळूहळू त्याला बोकं पाडून ते लूज करायचं असं, आणि मग त्या काथ्या निघतो तो. पण आपल्या मुंबईमध्ये असलं काही नाही. मग ते कोयता घेऊन ते करामत करावी लागते ती. असे 50-50, 100-100 नारळ बेड्या असलेल्या अवस्थेत. अंधार कोठडीची पहिली पायरी संपली, दुसरी पायरी नारळ सोला. नारळ सोलून सोलून हाताला घट्टे पडायचे, हातामधनं रक्त यायचं. कोणी शुश्रूषा करायला नाही, कोणी मलमपट्टी करायला नाही. ते तसंच सहन करायचं, तसाच त्या जखमा सुखायच्या, तसंच सगळं चालायचं. पत्रव्यवहार सुरू केले 6 महिन्यानंतर. ही शिक्षा राजकीय कैद्यांना तुम्ही तुमच्या कायद्यानुसार देऊ शकत नाही. बॅरिस्टर झालेला आहे, ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास आहे. राजकीय म्हणजे स्पेशल प्रिझनर्सना ब्रिटिश कायद्यानुसार अॅम्नेस्टी पिटिशनचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. त्यालाच हे सगळे काँग्रेसवाले माफीनामा म्हणतात. त्याचा मराठीतला अर्थ दयेचे अर्ज. दया आणि माफी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
बरोबर 6 महिन्यानंतर जेव्हा ते सगळ्यांबरोबर भेटायला लागले, जेवताना, शौचाला जाताना, आंघोळीच्या वेळेला ते बाकीच्या कैद्यांबरोबर त्याचे संवाद सुरू झाले, तेव्हा त्यांनी आपल्या भेटलेल्या प्रत्येक राजकीय कैद्याला हे सांगायला सुरुवात केली की असे अर्ज असतात, तो आपला अधिकार आहे, तो तुम्ही बारीकडे मागा, ते अर्ज घ्या, त्याच्यावर सही करा, ते भरून पाठवा, आपण आपलं काम करत राहू. आपण सुटण्याचा जीवाच्या आकांताने इथून प्रयत्न करायचा आहे, कुठल्याही पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. जे काय म्हणतील त्याच्यावर सही करू, आपण ज्याच्यावर सही करू, जे मान्य करू ते ऍक्च्युली केलंच पाहिजे, असं काही नसतं. असे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण अनेक पत्र अशी लिहिले आहेत की आम्ही तुम्हाला घाबरतो वगैरे. औरंगजेबाला असे अनेक पत्र लिहिले, म्हणजे ते काही घाबरत होते का? अफजल खान बोलवत होता भेटायला, कधीच गेले नाहीत महाराज. प्रतापगडावरनं खालीच उतरले नाहीत. तुळजापूरची मंदिरातली मूर्ती फोडली तरी महाराज खाली नाही आले. माहितीये, डाव ओळखलाय की त्या पुजाराच्या तोंडामध्ये गो मांस कोंबलाय, आता तरी महाराज खाली येतील. नाही आलेत महाराज खाली. माहितीये, शत्रूला ओळखून आहे. शत्रू एकटा आहे, निशस्त्र भेटायला म्हणतो. एकटे गेले नाही, फौजे सकट गेले, निशस्त्र गेले नाहीत. फक्त त्यांनी दिखावा केला, मी निशस्त्र आलोय आणि एकटा आलोय, म्हणून तर अफजल खान फाडला गेला. शिवाजी आदर्श आहे, सावरकरांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. कुठल्याही परिस्थितीत शत्रूच्या तावडीतून सुटायचं असतं. शत्रूचं फसवून, शत्रू ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून. विश्वासघात नसतो तो, कुणाला दिलेला शब्द पाळायचा. शत्रूला, ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड केलं, अशा शत्रूचा शब्द दिलेला पाळायचा असतो. शिशी. पण इथून सुटलं पाहिजे. इथे राहिलात तर तुम्ही देशाला शून्य उपयोगी पडाल. देशाला उपयोगी पडायचे. आपण उपयुक्तता वादावर जगतो आहोत. माझा देह, माझं शरीर, माझा आत्मा, माझे संपूर्ण आयुष्य सतत प्रत्येक क्षणी देशाच्या उपयोगी कसं पडेल म्हणून पण वाकणार नाही. खोळ्यासारखं असं बोलायचं नसतं. 50 वर्ष इथेच मी सडलो, 77व्या वर्षी बाहेर पडलो, माझी कोणी मिरवणूक नाही काढणार. आणि 77ला बाहेर पडल्यानंतर मी देशासाठी काही करायच्या अवस्थेत पण नसणार आहे. आता मी तरुण आहे, वाटेल ते करीन, मी इथून बाहेर पडेन. आणि ती सोय आहे, ब्रिटिश कायद्यानुसार सोय आहे. आता सगळे म्हणजे सावरकरांना माफीवीर म्हणणारे सगळे जण, तो राहुल तर पहिला जाऊन कोर्टामध्ये माफी मागून येतो. बेलवर सुटलेला आहे तो. आता हेरॉल प्रकरणामध्ये आई आणि मुलगा बेलवर सुटलेले आहेत. बेल म्हणजे काय? बेल म्हणजे काय हेच आहे की हे तर स्वतंत्रतेच्या स्वकीयांकडनं बेल मागतात. गुन्हा झाल्यानंतरही बेल मागतात. कायद्याचा आधार घेतात. प्रत्येक केसमधून सुटण्यासाठी धडपड करतात. आणि हे सावरकरांना सांगतात. लाजा पण वाटत नाही तो. सावरकर प्रत्येक कैद्याला सांगतात. आणि हे जे म्हणतात ना की सावरकर त्याच्या आधी कुठल्याही कैद्याने अशी, अरे मूर्खांनो, ते कोणी राजकीय बॅरिस्टर नव्हते. पहिला बॅरिस्टर झालेला माणूस आलाय सेल्युलर जेलमध्ये. पहिला वकिलीची परीक्षा पास झालेला माणूस इथे आलाय. त्याला एकट्यालाच माहिती आहे कायदा काय आहे तो. बाकीच्या कैद्यांना माहित नाही आहे. त्याने सांगायला, जागृत करायला सुरुवात केली. आणि जेवणासाठी ताटे घेऊन सगळे लाईनीत उभे असताना अचानक समोरच्या रांगेमध्ये बाबाराव दिसले, भाऊ दिसला. एकमेकांची दृष्टादृष्ट झाली. पहिलं काय होईल, रे तू इथे झालास, अरे बापरे, आपल्या कुटुंबाचं कसं चालणार, नारायण कसा होत असेल, 1 तारखेला डाळ तांदूळ कोण, सी हे विषयच नाही. बाबाराव पटकन म्हणाले, विनायका तू पण इथेच आलास, अरे मग क्रांतिकारकांना आता भारतात मार्गदर्शन कोण करणार रे. काळजी क्रांतिकारकांची आहे, काळजी देशाची आहे, राष्ट्राची. मग काथ्या कुठायची दुसरी स्टेप ती पण पूर्ण केली. मग म्हणाले तर काढून काथ्या काढला ना एवढा 100 नारळांचा 50 नारळांचा, तो सगळा कुटायचा आणि त्याच्या दोऱ्या बनवायच्या. त्या काथ्याच्या दोऱ्या बनवतात बघा वाणिज्य दुकानात. एवढा मोठा खलबत्ते बघितलं ना सगळं तुम्ही ठेवलेलं, त्याच्यामध्ये तो काथ्या असा ठेवायचा. ते नारळाच्या शेंड्या अशा टाकायच्या आणि त्या कुटायच्या. कुटून 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 त्या मऊ मऊ करायच्या. मऊ केल्यानंतर त्या बोटाने अशा वळायच्या आणि त्याचे काथ्याचे दोर बनवायचे. काय त्या शरीराचं होत असेल असा एक अवयव नाही जो वेदना देत नाही.
अशा भयंकर वेदना. आणि हे सगळ्यातनं बाहेर आल्यानंतर माणूस म्हणतो, बारी म्हणतो, आता सावरकर, आता अखेरची शिक्षा, या वेलकम. आणि मग मानेवर कोलू दिला. 30 पाऊंड तेल काढा. बैल पण काढू शकत नाही. बैल सगळ्यात ताकदवान प्राणी आहे, पण सगळ्या गाण्यांना बैल लावतात, गाय नाही लावत. तो बैल पण जेवढं तेल काढू शकत नाही तेवढं एका माणसाने कैद्याने काढायचं तेल. एक लंगोट, तिथे एक सिंहासन खुर्ची ठेवली बघा, त्याच्यावर तो बारी बसायचा. इथे वेत नावाच्या वनस्पती होत्या, त्या वेताची छडी आणायची. तुम्ही नारळाच्या झावळ्या पडतात बघा कधीतरी, त्या अशा कधी हातावरनं फिरवल्या, भयंकर धार असते बघा त्याला. नारळाची अशी ती फांदी असते ना, त्याला एक अशी भयानक धार असते. तर तुम्ही अशा सरळ तर कापतो आपलं शरीर, इतकी त्याच्यात धार असते. असा वेत नावाची वनस्पती, त्याची जी काठी असायची, त्याची जी छडी असायची, ती तो घेऊन बसायचा. आणि थांबला कैदी, ते हलायचं नाही हो. इथे किती लोकांनी जात्यावर जोंधळे बेंदळे केलेत तुम्ही बघा. तुम्ही साधं एवढे मुठभर जोंधळे आपण त्या जात्यामध्ये घालतो आणि 2 हात लागतात बघा पहिलंच सुरुवात व्हायला. ती हलत नाही सुरुवातीला, आणि जसं जसं त्याचं चूर्ण व्हायला होत जातं ना, तसं तसं ते लूज पडत जातं. इथे खोबऱ्याच्या वाट्या कोरड्या त्या त्याच्यात घालायच्या, तिथे ठेवलंय ते बघितलं ते. आणि मग ते कोलू मानेवर बैलासारखं, गळ्यात पट्टा संपूर्ण उघडा, फक्त एक लंगोट, आणि तो फाटकन चाबूक मारायचा, जनावराला मारतात तसं. ती वेद अशी मारली की अशी खेचून घेतली की स्किन फाटते. तशी ती पुढची एक राऊंड होईपर्यंत पाठीवर कुल्यावर जे मारलेलं असायचं तिथून रक्त प्रवाह सुरू व्हायचा, स्किन फाटायची. 5वी 7वी कशी बशी 2-3 काढून व्हायचं तेल, संपला माणूस, बेशुद्ध पडायचं. बेशुद्ध पडला की गळ्याचा पट्टा काढला, त्याला फरफटत त्या कोठडीत टाकला, दुसरा कैदी आणला, त्याला लावला त्या घाण्याला, पुढे काम चालू. तो मेला, जगला, फाटला, काही संबंध नाही. मेला, त्याची बॉडी या समुद्रामध्ये फेकून द्यायची, कोण विचारायला नाही, जाब विचारणारच कोणी नाही. हे असे बेशुद्ध आणून टाकलं. त्याच्यानंतर कधीतरी 4-5 तासानंतर शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर कविता सुचायची माणसं, कमलासारखी कविता. कमला महाकाव्य एकदा वाचा, तुम्हाला विश्वासच बसणार नाही या कोठडीत लिहिलंय. नैराश्याचा न पण नाही त्या काव्यामध्ये. ही सुंदर वेली या झाडाला एखाद्या प्रेयसी सारखी कशी बिलगून वर जाते, असं प्रेमकथा आहेत. कमलामध्ये संपूर्ण प्रेम, प्रेम आणि प्रेम भरून वाहतय. खरोखरच कमला महाकाव्य काढून वाचा, विश्वासच बसणार नाही. ह्या वेदना सहन करणारा एक माणूस कोठडीमध्ये ह्या कविता रचतोय, आणि रचलेल्या कविता भिंतीवर लिहितोय. पुढचा चुना लावायच्या आधी सगळा पाठ करतोय, आणि पाठ केलेल्या 14 वर्षानंतर स्थानबद्धतेमध्ये ठेवल्यावर रत्नागिरीमध्ये नेऊन त्या लिहून काढतोय कागदावरती. अॅम्नेस्टी पिटिशन म्हणजे दयेचा अर्ज. दयेच्या अर्जावरती असं असतं की ह्या पुढे जर तुम्ही माझी शिक्षा कमी केलीत, जर मला तुम्ही इथून क्षमा करून पाठवून दिलं बाहेर, मला सोडलं, तर तुम्ही ज्या ज्या अटी घालाल त्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. माफी ही भूतकाळात केलेल्या गोष्टींच्या रिअलायझेशन नंतर माणूस क्षमा मागतो. भविष्यामध्ये मी काहीतरी तुमच्याशी घाणेरडं वागणार, मी आता ऍडव्हान्स मध्ये तुमच्या 2दा सॉरी नाही म्हणत. कधीतरी मी मागं काहीतरी चूक केलेली असते, ती मला नंतर माणूस मोठा होत जातो तसं त्याला चुकांचं रिअलायझेशन होतं. त्याला कळतं अरे मी त्यावेळेला चुकीचं वागलो होतो. तो माणूस भेटला की एकदा त्याला सॉरी म्हणायचंय मला. हे असं सॉरी आपण घरामध्ये, दारामध्ये, मित्रमंडळीमध्ये अनेक वेळा म्हणत असतो. काहीतरी रागाच्या भरात आपण बोलतो, काहीतरी वागतो, आणि मग नंतर आपल्याला समजतं आपण चूक केली. मग आपण त्या माणसाला, बायकोला, आईला, कोणाला तरी म्हणतोय त्याला मी ते डोकं फिरलं होतं, सॉरी बरं का, माफी मागतो, तुझी क्षमा मागतो. या दयेच्या अर्जामध्ये आता ह्याच्या आधी मी काय केलं ब्रिटिशांबरोबर, माझ्या सांगण्यावरून मदनलाल धिंगरांनी मारला, त्याचं मला वैषम्य नाही. रँडचा खून केला, मला त्याच्याबद्दल कंचितही लाज वाटत नाही.
मी बॉम्ब बनवायचं तंत्र पाठवून दिलं, मला त्याच्याबद्दल काडीचीही लाज वाटत नाही. मी जे केलं ते माझ्या राष्ट्रासाठी केलं. पण आता जर तुम्ही मला सोडलं, माझी शिक्षा कमी केली, ते याच्या पुढे मात्र तुम्ही सांगाल तसं मी वागायला तयार आहे. काय बोलायला जाते? एकदा सुटा तर खरं. तुम्ही सुटला, तुम्ही तुमच्या भारतात परत गेलात, तुमच्या राज्यात, तुमच्या देशात, तुमच्या गावामध्ये परत गेलात की तुम्हाला हजार मार्ग आहेत देशाची सेवा करायची, हजार मार्ग आहेत तुम्हाला राष्ट्राची समाजाची सेवा करता येते. या 7/11च्या कोठडीमध्ये मोडून पण वागणार नाही असं म्हणून राहून काहीच करता येत नाही. शून्य उपयोगी पडाल तुम्ही देशाच्या आणि समाजाच्या. पण सुटलो तर 1000% उपयोगी पडेल मी. हो, वर्तमानपत्रात लिहायला बंदी आहे ना, ठीक आहे ना. सावरकर नावाने नाही लिहायचं, वेगळ्या नावाने लिहिता येत नाही काय? मी लिहून तुम्हाला दिलं, तुम्ही तुमच्या नावाने छापा. मी आंदोलन तयार करून दिलं आणि आंदोलन करा तुम्ही. समाजकारण करायला कोणी बंदी घातली? हिंदू धर्माला लागलेला शाप, जातींचा शाप, ह्या जातीच्या भिंती नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांचा काही संबंध नाही. याच्या ब्रिटिश शासनाविरुद्ध कुठलंही धोरण नाही, कुठली लढाई नाही. ती तर करू शकतो ना मी, आणि ते केलं ना, करून दाखवलं ना. 1923 ते 37 संपूर्ण स्थानबद्धतेमध्ये सावरकरांनी केवढं मोठं अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलंय. ते कशामुळे करू शकले? अॅम्नेस्टी पिटिशन म्हणून त्यांना सोडलं म्हणून करू शकले ना. एक तर त्यांना अॅम्नेस्टी पिटिशन मुळे, म्हणजे तो दयेच्या अर्जामुळे सावरकरांना आयुष्यात कधी सोडलेलं नाही बरं का. दर वर्षाला एक अर्ज 10 इथे आणून टाकलं. 1911 पासून दर वर्षाला एक अर्ज लिहिलाय त्यांनी. हे अर्ज लिहिण्यामध्ये काही चूकच नाहीये. सुटण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो, गुन्हेगार पण करतो. कसाबनी पण प्रयत्न केला, वकील दिला, ते अफजल गुरुला पण वकील दिला. आमचेच नालायक वकील उभे राहिलेत. राहतात ना उभे, मोठमोठे भ्रष्टाचार करून वकील आणतात ना, अटकपूर्व जामीन मिळवतात की नाही. आणि हे नालायक सगळे आमच्या सावरकरांना म्हणणार माफीवीर. वा, तो तर शत्रू आहे, ब्रिटिश आहेत, ते गुलामीत टाकलेलं आपल्याला. यांच्या विरुद्ध लढताना कुठली चाड पाळायची, कुठले नीती नियम हड वाटेल त्या मार्गाने त्याला संपवायचं. आम्हाला कुठलाही दिलेला शब्द पाळायची गरज नाही, पण दिला शब्द द्या, वाटेल त्याच्यावर सह्या करा, पण इथनं सटका. सातत्याने सांगून 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 इथल्या अनेक कैद्यांनी सह्या करायला सुरुवात केली, दयेचे अर्ज करायला सुरुवात केली. त्यातले काही सुटले, नुसते सुटले नाही. 2 जण तर बंगालमध्ये जाऊन पुन्हा क्रांतिकार्यात भाग घेऊन पुन्हा पकडले गेले, पुन्हा अंदमानातच आणलं त्यांना. आले आले थँक्यू म्हणाले सावरकरांना. तेव्हा थँक्यू म्हणजे काय? तुमच्या सांगण्यामुळे गेलो, 2 जणांना टपकून आलो. इथे राहिलो असतो तर ते कार्य झालं नसतं. केवढा मोठा यश आहे या अॅम्नेस्टी पिटिशनचं, दयेच्या अर्जाचं. इथे वाचायला पुस्तकं नाहीत, एक पुस्तक नाही. मी मगाशी म्हटलं तसं कुठला तरी कैदी यायचा, त्या कैद्याबरोबर आलेला कागद वाचायचा. अशा ठिकाणी 500-700 पुस्तकांचं ग्रंथालय सुरू करायला भाग पडलंय सावरकरांनी. या सगळ्या कोलूबिलूच्या शिक्षा भयानक वेदनेतून कधीतरी पहाटे 3, 3:30, 4ला डुलकी लागायची की इथले मुसलमान कैदी अल्लाहू अकबरची बांग ठोकायची. कित्येक वेळेला यांनी जाऊन बारीला सांगितलं त्यांना सकाळची बांग देऊ नका म्हणून सांगा, आम्हाला त्या 2 तास फक्त झोप मिळते, ती पण ते घालवतात. नाही म्हणजे धर्माचं काम आहे. ठीक आहे म्हणाले, तर धर्माचं काम असेल तर आमचं पण धर्म काय काय सांगतो. मला भगवद्गीता हवे. इथे त्यांनी कुराण मागवलं, इथे त्यांनी बायबल मागवलं, इथे त्यांनी भगवद्गीता मागवली, सर्व धर्मग्रंथ मागवले आणि सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला. मग म्हणाले मला शंख पाहिजे, सगळ्या आमच्या कैद्यांच्या हातात शंख द्या. त्यामुळे शंख आज देऊ शकत नाही. त्यामुळे कसं देऊ शकत नाही? त्यांना बांग द्यायला धर्माचे कारणाने तुम्ही परवानगी देता, मग शंख वाजवणं माझ्या पण धर्मामध्ये, कुठल्या धर्मामध्ये? म्हणजे भगवद्गीता आणा. भगवद्गीता आणली, त्याच्यावर पहिलं चित्र आहे, बघितलं तुम्ही भगवद्गीतेवरचं पहिलं चित्र? एक रथ आहे, त्या रथावर एक अर्जुन उभा आहे, एक सारथी बसला आहे, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे, त्याच्या हातामध्ये एक शंख आहे, तो असं वाजवत आहे, असं चित्र आहे. हे चित्र दाखवलं. त्याला माहितीये सावरकरांना हा हरीश अधिकारी, ह्याला कुठली बोंबलाला संस्कृती येते. त्याचा एक श्लोक म्हणून दाखवला, हा बघ अशा या श्लोकामध्ये लिहिलंय प्रत्येक हिंदूने उठल्यावर शंख वाजवायचा.
आयला सगळ्यांच्या आता शंका आले कळत ना, पण बडे बाबूंनी बहुतेक काहीतरी असणार, समजेल जेवायच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं उगाच वाजवायचं नाही, ते ओरडायला लागले की वाजवायचं. बांग बंद झाली हो. एक 5 फूट 2 इंच कृष्ण शरीर एसटीचा माणूस, एकही अनुयायी नाही, असे असतात ना ते कार्यकर्ते. साहेब साहेब असलं काही नाही, मागं पुढं हदरवून टाकलं ब्रिटिश सरकारला. 4-5 दयेच्या अर्जानंतर लक्षात आलं, 15-16 नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावर कोणीही कुठलीही दया दाखवणार नाहीये. त्याच्यानंतरचे दयेच्या बरं, त्यांनी ह्यातला कुठलाही दयेचा अर्ज लपवलेला नाही. स्वतः माझी जन्मठेप मध्ये सगळे दयेचे अर्ज स्वतः छापलेत, कारण त्याच्यात काही गैरच नाहीये. स्वातंत्र्यासाठी, स्वराष्ट्रासाठी शत्रूला खोटं बोलणं ह्याच्यात काही गैरच नाहीये, चुकीचंच नाहीये. ही राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात याला. शेवटपर्यंत अनेक कैद्यांना सोडलं, पण सावरकर बंधूंना सोडलं नाही. 11 दयेचे अर्ज, एकाही अर्जावरनं त्यांना सोडलं नाही. 1 इंच सुद्धा त्यांची शिक्षा कमी झाली नाही. मग 1921 नंतर हे सेल्युलर जेल मेंटेन करणं हे सगळं अवघड होऊन बसलं. किती छोट्या 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 गोष्टी, किती वाचन, ज्ञान, विज्ञान काय लेवलचा असेल. एक किस्सा सांगतो तुम्हाला की एकदा त्यांनी एका कागदावर काहीतरी निरोप लिहिला आणि तो निरोप जेवताना का कोणाला तरी एका कैद्याला पास केला. तो पकडला गेला. पकडला गेल्यानंतर त्याला बिचारायला शिक्षा झाली. सावरकरांना खूप वाईट वाटलं, कळे ना काय. ते एक धातू असतो जस्त म्हणून एक, तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आता काय काय माणसाला माहितीये बघा ना, मुळात हे सगळ्याचं ज्ञान असलं पाहिजे. या जंगलामध्ये कैद्यांना नंतर 7-8 वर्षानंतर सावरकरांना सुद्धा कधी कधी जंगलात दाखोडतोड आणि काय काय कामं करायला पाठवलं जायचं. तर ते सांगायचे ते त्याचे तुकडे जिथे कुठे मिळतील ना ते घेऊन या. ते अशी जीभ वर करायची, खड्ड्यामध्ये ते ठेवायचं. ते उंटासारखा खूप तास तुम्ही जर तो तुकडा ठेवला तर इथे खळगा तयार होतो. त्याचं ते वैशिष्ट्य आहे. इथे एक खळगा तयार होतो असा उंटासारखा. अशी जर 4 चिठ्ठ्या पाठवायच्या असतील तर त्या इथे ठेवायच्या, आणि म्हणजे तुम्हाला नागडं करून जेव्हा तपासलं जातं तेव्हा तुम्हाला सांगता कर मध्ये ते दिसतच नाही, ते कळतच नाही. काय काय पद्धतीचं नॉलेज माणसाला. जसं बोटीत नेताना त्रास, सायनसचा त्रास सुरू झाला, तसा या कोठडीत पण त्याला त्रास व्हायचा. कधी कधी नाक सोंदायचं. काय करावं आता कोठडीमध्ये, पण ओरडून काय डॉक्टर बिक्टर कोणी येणार नाही, माहितीये त्यांना. मग काय करायचं, तर समोरच्या भिंती दिसल्या. बरं, नख कापायला काही नाही, त्यामुळे भयानक घाणेरडी नख वाढलेली. त्या नखाने त्या भिंतींवरचा चुना असा खरबडला. तो असा हातामध्ये घेऊन असं तंबाखू चोळतात ना, तसा त्या चुन्याचं असं चूर्ण बनवलं आणि त्याची चिमटी नाकामध्ये ओढली आणि त्यांना धडाधड शिंका आल्या आणि त्यांना इथल्या 11 वर्षामध्ये नाक चोंदल्याचा उपाय मिळाला. खूप म्हातारपणी 70 नंतर स्वातंत्र्यामध्ये संध्याकाळचे बसायचे ते श्रीपू भागवत म्हणाले, रोज तुम्ही तपकीर ओढता. ते म्हणाले तुला गंमत सांगतो, तपकिरीचं व्यसन कसं लागलं. ते ऍक्च्युली तपकिरीचं व्यसन नाही, ते जेलमध्ये असताना नाक चोंदल्यावर काय करावं सुचेना, म्हणून एक दिवशी तो चुना खरवडला आणि त्याचं चूर्ण करून नाकात ओढलं तर पटापट शिंका आल्या आणि नाक मोकळं झालं. तेव्हा मला लक्षात आलं की आता प्रश्न मिटला. मग त्याच्यानंतर सुटलो, घरी आणून ठेवलं. मला घरी आणल्यानंतर मग घराचा चुना नाही करणार. मग तो कोणतरी म्हणाला चुन्या नको करू, तुला ह्याच्याच ऐवजी तपकीर देतो. आणि तिथून मला हे तपकिरीचं व्यसन लागलं. म्हणजे एखादं व्यसन राष्ट्रहितासाठी लागणं हे सुद्धा अभिमानानं सांगावं. काय माणसं होऊन गेली आपल्याकडे, काय काय अद्भुत लोक. कविता काय रचल्या, काय काय त्या माणसाने केलं. तिच्या अनेकांना सोडायला प्रवृत्त केलं. काही काही कैदी रडायचे, वेडे व्हायचे, ते आत्महत्या करायला जायचे. त्यांना सांगायचं आत्महत्या नका करू, थोडी कळ सोसा, एक दिवस तुमचे पुतळे उभे राहतील. खरोखरच हे बघा, आज त्या पुतळ्यांच्या स्थिती सगळे त्यांच्या बरोबरचे, आज सगळे शब्द हे कोणी जिवंत नाहीयेत त्यांचे पुतळे बघायला.
पण आज त्यांचे पुतळे इथे ताठमानेने उभे आहेत त्याच सेल्युलर जेलच्या समोर. एक दिवस हे तीर्थक्षेत्र होईल. आज खरोखरच तीर्थक्षेत्र झालंय. आज 28 मे आणि 26 म्हणजे जन्मदिवस आणि मृत्यूच्या दिवशी इथे प्रचंड मोठी गर्दी असते. तीर्थक्षेत्रात जसे आषाढी एकादशीला जातात ना, तशी इथे तुफान गर्दी असते. आणि मग हे आता जेल्युलर जेल हे मेंटेन करणं अवघड गेलं. मग आता इथल्या कैद्यांचं स्थलांतर सुरू केलं ब्रिटिशांनी. त्या स्थलांतरामध्ये या सावरकर बंधूंना इथून कलकत्त्याच्या अलीपूरच्या कैदेमध्ये टाकलं. पण त्यांच्या एकाही दयेच्या अर्जाचा विचार ब्रिटिशांनी कधीही केला नाही. त्यांची कुठलीही शिक्षा कमी झाली नाही. इथून अलीपूर, मग तिथून पुणे, पुण्यातनं रत्नागिरी, तिथून पुन्हा पुणे येरवडा, आणि मग 24 साली जानेवारीमध्ये त्यांना तिथून उचललं, जेलमधनं बाहेर काढलं आणि रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं 5 वर्ष. घरात गेल्यानंतर जेवण खाण कसं करावं, मला काम करायची मुभा द्या. कुठलंही काम करायला अलाउडच नाही. कुणाच्याही संपर्कातच येता कामा नाही. मग घर चालणार कसं? मग परत एकदा ब्रिटिशांचा अभ्यास केलेला कायद्याचा असल्यामुळे ब्रिटिशांचीच उदरनिर्वाह भत्त्याची योजना आहे. त्याच्यासाठी त्याने अर्ज केला की मला तो भत्ता तरी मिळाला पाहिजे जसा तुम्ही इतर सर्व कैद्यांना देता. एकतर भत्ता तरी द्या किंवा काम करायची परवानगी तरी द्या. मग ब्रिटिशांनी 120 ते 150, सगळ्यात कमी 120, सगळ्यात जास्त 150 असा तो भत्ता दिला जातो. तो 120 दिला नाही. परत एकदा कायदा मोडला ब्रिटिशांनी सावरकरांसाठी आणि फक्त 60 रुपये दिले. ते सुद्धा 37ला, ज्या क्षणी निर्बंध मुक्त झाले ते त्या क्षणी तो भत्ता बंद झाला. कधीतरी आयुष्यात एकदा जन्मठेप वाचा. खूप अवघड आहे वाचायला, पटकन लक्षात येत नाही. एक एक पॅरेग्राफ, एक एक वाक्य आहे. एक एक दोनदा ते एक एक पानं पुन्हा पुन्हा वाचल्यावर लक्षात येतं नेमकं त्यांना काय म्हणायचंय. पण एक माणूस आणि त्यांच्या बरोबरचे असे असंख्य, हे सगळेच महान होते. आणि बॅरिस्टर असून समोर इतकं सुंदर आयुष्याचा मार्ग आहे आणि एकीकडे काळ्या पाण्याचा मार्ग आहे. माणसाने देशासाठी काळं पाणी स्वीकारलं. आपण आज इथे आलो, गेले 6 दिवस सगळं ऐकतोय आपण. काळ बदललाय, लढाया बदलल्या, लढाईची साधनं बदलली. शिवाजी महाराज घोड्यावर बसून लढायचे, तलवारीने लढायचे. आता तलवारीने लढत नाहीत, आता बंदुका आल्या, बॉम्ब गोळे आले. आता तर त्याच्याही पुढचं मार्ग आलाय, कोरोनाने लढाई लढायची. असा एखाद्या देशामध्ये एखादा चायना एखादा असा जीवजंतू सोडतो आणि करोडो माणसं मारतो. देशाची आर्थिक सगळी सिस्टीमच बिघडवून टाकतो. या पुढच्या लढाया आता अशा पद्धतीने होणार आहे. या सगळ्या लढायांमध्ये ह्या सगळ्या महापुरुषांच्या चरित्रातनं आपण काय धडा घ्यायचा तो सांगतो आणि थांबतो. शत्रुबोध फार महत्वाचा आहे मित्रांनो. आपला आज भारताचा 2025 साली नेमका शत्रू कोण आहे हे ओळखायला शिका. 1947 साली देशाची फाळणी झाली हे वाक्य चुकीचं आहे. 1947 साली देशाची फाळणी व्हायला सुरुवात झाली हे वाक्य बरोबर आहे. देशाची फाळणीचा पहिला टप्पा पार केला, पाकिस्तान बनला. दुसऱ्या फाळणीच्या टप्प्यासाठी 8 राज्य या देशातली मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेली झाली. जेव्हा जेव्हा 35% त्यांची संख्या वाढते तेव्हा ते दुसरा पाकिस्तान मागतात. पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला, आता अजून एक बंगाल जाण्याच्या मार्गावर आहे. हे जर सगळं वाचवायचं असेल, जर राष्ट्रावर तुम्हाला प्रेम करत असाल तर एक शेवटची गोष्ट सांगतो, अमेरिका आणि जपानची. जपानवरती अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकले आणि हिरोशिमा नागासाकी बेचिराख करून टाकला. संपलं जपान. मग इंटरनॅशनल युनियननी त्या संपूर्ण जपानला उभं करायची जबाबदारी अमेरिकेवरच टाकली की तुम्ही हे अणुबॉम्ब वापरायचा नसताना वापरलात, आता तुमची जबाबदारी जपानला पुन्हा उभं करा. अमेरिकेचा नाईलाज होता, जपानचाही नाईलाज होता. ज्यांनी आपली वाट लावली त्याच्याकडे जबाबदारी आहे, इलाज नाही काही.
जपानने ते स्वीकारलं. अमेरिका म्हणाली आता आम्हाला कित्येक करोड रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील जपानमध्ये. जपानला पुन्हा उभं करायचं असेल त्याच्या ते इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी आम्हाला जपानची बाजारपेठ ओपन करून द्या. तिथेही जपानचा नाईलाज झाला. जपानची बाजारपेठ व्यवसाय करण्याची मुभा अमेरिकेला मिळाली. आतासारखं ग्लोबलायझेशन नव्हतं. मग अमेरिकन सगळे स्टोअर्स उभे राहिले, अमेरिकन मार्केट उभं राहिलं, हॉटेल्स, अमेरिकन गाड्यांची शोरूम्स, दागदागिने, मॉल्स सगळं उभं राहिलं. नाईलाज आहे ब्रिटिश जपानी गव्हर्नमेंटचा. आणि जपानीज गव्हर्नमेंटचा नाईलाज जपानीज सामान्य लोकांनी समजून घेतला. त्यांच्यावर टीका नाही केली आपल्यासारखी. पण जपानीज माणसांनी मात्र ते खुन्नस डोक्यात ठेवला की ज्या अमेरिकेने आमची वाट लावली त्या अमेरिकेला आम्ही धडा शिकवणार. मोबाईल नव्हता, काही नव्हतं, कुठलाही मोर्चा काढला नाही, कुठलंही आंदोलन पुकारलं नाही. पण 3 करोड जेमतेम 1 करोड असलेले जपानीज माणसं, एवढीच लोकसंख्या आहे त्यांची. त्या 1 करोड जेमतेम असलेल्या जपानीज लोकांनी त्यांच्या जपान राष्ट्रावर इतकं अतोनात प्रेम केलं की त्या प्रेमातून त्यांनी ठरवलं की अमेरिकेची जेवढी दुकानं उघडू देत ना, शोरूम उघडू देत, हॉटेल उघडू देत, विकत घ्यायचं की नाही ते तर आम्ही ठरवणार ना. शेवटी सामान्य जपानीज माणूस त्या हॉटेलमध्ये गेलाच नाही, अमेरिकन मेडची गाडीच घेतली नाही, दागिने घेतलेच नाहीत, औषधं घेतलीच नाहीत. ते घ्यायचं की नाही ह्याची तर जबरदस्ती नाही ना आमच्यावर, हे आमच्या हातात आहे. आणि पुढची 5 वर्ष जपानीज लोकांनी अमेरिकन एकाही दुकानातून एकही वस्तू विकतच घेतली नाही. करोडोंची, एकतर जपानला उभं करण्यामध्ये करोडो रुपये घातले आणि बाजारपेठेमध्ये इन्व्हेस्ट केलेले करोडो रुपये मातीत गेले. हॉटेलच सडली, गाड्या सडल्या, दागिने सडले. 5 वर्षात एक वस्तू, एकही माणूस जपानीज दुकानामध्ये, हॉटेलमध्ये, शोरूम मध्ये गेलाच नाही. आर्थिक नाकाबंदी हे आजच्या युगाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आपल्याला पण शत्रू लक्षात घ्या आणि हे शस्त्र उगारायचे. सावरकर असते तर आज त्यांनी हाच मार्ग सांगितला असता. काळानुरूप लढाया बदलतात, शस्त्र बदलतात, लढाईची पद्धत बदलते. आता लढायचं नाही आपल्याला घोड्यावर बसून. एक गोष्ट मात्र त्यासाठी एक क्वालिफिकेशन आहे, ते पाहिजे तुमच्याकडे. ते क्वालिफिकेशन असं आहे की तुमचं भारतावर नितांत प्रेम पाहिजे. ठरवून टाका. अशा कुठल्याही दुकानामध्ये जिथे अमेरिकन टोपी जाळीची दिसली की मी जाणार नाही. कुठल्याही हॉटेलमधून मी काही घेणार नाही. टोमॅटो असेल, गवार असेल, फळभाज्या असतील, सुतार असेल, कुंभार असेल, वायरमन असेल, नळ बदलायला आलेला माणूस असेल, माझ्या घरामध्ये यापुढे अमेरिकन टोपी जाळीची माणूस मी येणार नाही. टॅक्सी बुक करताना दिसलं नाव, कट, डिलीट. जोपर्यंत शर्मा, वर्मा, पुंगशे, दुबे येत नाही हिंदू नाव, तोपर्यंत टॅक्सी बुकच नाही करायची. 140 करोडचा देश आहे. 30-35 करोड मुसलमान, त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही करू शकत. 10 करोड काँग्रेसवाले राहुलच्या मागे धावणारे, तेही नकोत आपल्याला. 10-15 करोड ते लेफ्टिस्ट आणि समाजवादी, तेही नकोत आपल्याला. 10% उदासीन आहे, त्यांना कसलाच फरक पडत नाही. ते दर शनिवार रविवारी लोणावळा खंडाळ्याला जातात मज्जा करायला, दारू पितात, नाचतात, तेही नकोत आपल्याला. हे सगळे गेल्यानंतर सुद्धा 60-70 करोड भारतीय शिल्लक राहतात, जे या भारतावर नितांत प्रेम करतात. त्या 60-70 करोड मधल्या फक्त 50 करोड लोकांनी वस्तू विकत घ्यायचं जर बंद केलं ना, बघा 5 वर्षात असे तोंड घासत येतात की नाही. थोडेसे कष्ट आहेत त्यासाठी. काही व्यवसाय त्यांनी संपूर्णपणे आता व्यापून टाकलेले आहेत. थोडं शोधावं लागेल तुम्हाला. तुमच्या शहरात हिंदू कार्पेंटर कोण आहे थोडा शोधावा लागेल. हिंदू प्लंबर कोण आहे थोडा शोधावा लागेल. हिंदू वायरमन कोण आहे थोडा शोधावा लागेल. हिंदू टॅक्सीवाला कोण आहे थोडा शोधावा लागेल. फळवाला, भाजीवाला थोडा शोधावा लागेल. घराच्या खालीच अगदी आहे रे, पण अमेरिकन टोपी आहे. थोडं पुढच्या चौकात जायला लागेल. जाऊया. जर सावरकर, टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज एवढ्या आनंदवित यातना छळ सहन करत असतील आणि असं आयतं ताट स्वातंत्र्याचं आमच्या ताट त्याच्यावर आम्ही बसलो असो, तर आम्हाला एक चौकात ना दुसऱ्या चौकात दह्यासाठी जाता येत नाही.
भाजीसाठी जाऊ शकत नाही. माझ्या देशासाठी मी, माझ्या राष्ट्रासाठी, या जगामध्ये हिंदू म्हणून एकमेव राष्ट्र आहे, एकमेव राष्ट्र. इथूनही तुम्हाला हाकललं तर जगात तुम्ही निर्वासितासारखे फिराल. हक्काचं माझं स्वतःचं हक्काचं घर, हक्काची जमीन म्हणजे फक्त आणि फक्त हिंदुस्थान आहे. इथे तुम्ही आहात, हे तुमचं आहे. हे सनातन हिंदू धर्माचा देश आहे. हा ही माती आहे, ही सप्त सिंधूची माती आहे, ही रामाची माती आहे, ही श्रीकृष्णाची माती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची, महाराणा प्रतापची माती आहे. ही कोणी हिसकावून घेता कामा नये. एवढंच तुम्हाला करायचंय. सावरकर असते 101% हेच सांगितलं. काळानुरूप बदलायचं असं सावरकरच म्हणायचे, सतत अपडेट व्हा. हे अपडेट होणं आहे. लढाई बदलली आहे. सर्वसामान्य माणूस लढू शकतो. शॉपिंग मॉलमध्ये गेलात, ऐटीत मस्त ट्रॉली वेली घेतलीत आणि फिरत राहिलात तर अशी वस्तू घेतली, तेल घेतलं, बघायचं खाली हिमालय तेल आहे, अरे बापरे, पण त्याच्यावर हलालचा स्टॅम्प आहे. हलाल नको. हलालच्या स्टॅम्प असलेली तेल घेतलं, केस किती वाढतील पण देशाचं पूर्ण केस निघतील. कारण हलाल स्टॅम्प जो उद्योगपती घेतो, त्या हलाल स्टॅम्प साठी जे पैसे देतो ते पैसे सगळ्या टेररिस्टना पुरवले जातात. सगळ्या जिहादी संघटनांना ते पैसे पुरवले जातात. आपणच दिलेल्या पैशातून मॅकडोनाल्ड, भारतातली संपूर्ण मॅकडोनाल्ड हॉटेल ही हलाल सर्टिफाईड आहेत. ज्या दिवशी ती हलाल सर्टिफाईड झाली, गेल्या 6 वर्षात मी मॅकडोनाल्ड मध्ये पाऊल ठेवलेलं नाही. काही बर्गर खाऊ नका. एक बर्गर खाताना विचार करा, माझा चेहरा डोळ्यासमोर आणा. या बर्गरचे 150 रुपयाचा बर्गर आहे, कॉम्बो आहे, त्याच्याबरोबर एक कोल्ड्रिंक मिळतंय. हे 150तले 75 रुपये एका कसाबला पोषण्यासाठी जाणार आहेत, एका अफजल गुरुला पोषण्यासाठी जाणार आहेत. मीच त्याला पोषणार आहे आणि तोच माझी वाट लावणार आहे, तोच माझ्या पोरीला पळवणार आहे, तोच माझ्या घरावर बॉम्ब टाकणार आहे, तो दिल्लीमध्ये निरपराध डॉक्टर होऊन तुमच्यावर तुटून पडणार आहे. सावरकर ऐकायला आलाय, सावरकरांसारखे होऊन जा. सावरकर आडनाव लहानपणी शाळेत विचारलं होतं मास्तरांनी, मुला तुझं विनायक तुझा आडनावचा अर्थ माहितीये का? ते म्हणले नाही. सांगतो तुला. सावर म्हणजे सावरणं. ज्या करांनी देशाला सावरायचंय ते सावरकर आहात तुम्ही. त्यांचा 6 दिवस ऐकतोय आपण जर काहीच इथून घेऊन जाणार नसू तर मग या यात्रेला काही अर्थ नाही. मला आशा आहे, मला खात्री आहे की तुम्ही इथे जमलेले सगळेजण यापुढे अमेरिकन टोपीकडनं काही विकत घेणार नाही. घ्या शपथ सावरकरांच्या पुतळ्याखाली, घ्या या सगळ्या क्रांतिकारकांच्या पुतळ्याखाली शपथ घ्या. मी यापुढे एकही वस्तू घेणार नाही. किती त्रास झाला तरी चालेल. खूप दही खायची इच्छा आहे पण दही मिळत नाही, चालेल. हे आपण केलं. सगळंच मोदी करत नाहीत, सगळंच अमित शहा करणार नाहीत. आपण पण खूप काही करायचं असतं. जपानच्या गव्हर्नमेंटने काही नाही केलं. जपानच्या माणसाने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला नाकावर हाणलं, नाक रगडायला लावलं. सगळ्यांचे आभार. 6 दिवस आमच्यावर विश्वास ठेवून अंदमान बोलवतेला आलात. आता आपण सावरकरांच्या पुतळ्याखाली उभे राहून छान त्यांची 2 गाणी गाऊया. इथेही शपथ घेऊन प्रत्येकाने एक ज्योत लावूया आणि मग तो लाईट अँड साऊंड शो बघायला आत जाऊया. पुन्हा कधीतरी माझी 2 नाटकं चालू आहेत, पुरुष आणि हिमालयाची सावली. कधी भेटला तरी आठवण द्या, आपण आलो होतो. पण एवढे चेहरे लक्षात राहणं शक्य नाही. धन्यवाद.